ओके. तर आज आपण काय काय शिकणार आहोत या पहिल्या टॉपिक मध्ये. तर पीपीएच म्हणजे काय, पीपीएच ची कारण, कॉजेस काय आहेत, पीपीएच मुळे होणारा शॉक ज्याला आपण बोलतो हायपोव्होलॅमिक शॉक, त्याचे काय लक्षणं आहेत आणि पीपीएच ची कारणं आयडेंटिफाय करून त्या कारणाला कसं मॅनेज करायचं. तर असे चार गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह आजच्या सेशनचे. की प्री टेस्ट आपण सध्यासाठी स्किप करतोय. तर एक केस स्टडी आहे. कोणीही ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी हात वर करून किंवा अनम्यूट करून उत्तर द्या. एक XYZ नावाची महिला आहे. ठीक आहे. आणि ती सकाळी 8 वाजता डिलिव्हर झाली आहे. ठीक आहे. ती रात्री ऍडमिट झाली होती विथ लेबर पेन आणि सकाळी 8 वाजता तिची डिलिव्हरी कंडक्ट झाली. तिला 2 तासानंतर आपण वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि 11 वाजता आपण जेव्हा राऊंडला गेलो तेव्हा मी बघितलं की तिची जी बेडशीट आहे ती कंप्लीट रक्ताने भिजलेली आहे. म्हणजे जो बेड आहे त्याच्यावर पूर्ण ब्लड क्लॉट्स पडलेले आहेत. पूर्ण मला लाल कलरनी भिजलेली ती बेडशीट दिसत आहेत. तर कोणी सांगू शकता की या महिलेला काय कॉम्प्लिकेशन झालेलं आहे? व्हॉट इज दिस कॉम्प्लिकेशन? म्हणजे डिलिव्हरीच्या 2 तासानंतरच तिला पीपीएच एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेली आहे. तर काय दोन बोलतो आपण? तासानंतर झाले. पीपीएच म्हणजे काय बोलतो? पीपीएच, पोस्टपार्टम हॅमरेज. बरोबर. ओके. आता मला सांगा, बरोबर तुम्ही सांगितलं की सर हे एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे कारण पूर्ण बेडशीट ही रक्ताने भिजलेली आहे, म्हणजे पीपीएच आहे. आता मला तुम्ही सांगा पीपीएच म्हणजे काय, एक्झॅक्टली पीपीएच ची व्याख्या काय आहे. कधी बोलणार तुम्ही महिलेला पीपीएच झालेला आहे किंवा एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे? आता डिलिव्हरी नंतर साधारणतः थोडंफार ब्लिडिंग होतं. मग किती ब्लिडिंग म्हणजे एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा किती ब्लिडिंग म्हणजे पीपीएच? कोणी सांगू शकतो? किती ब्लिडिंगला आपण बोलतो की नाही महिलेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेलं आहे? कोण सांगेल? किती ब्लिडिंग म्हणजे पीपीएच? कोणीच नाही. किती ब्लिडिंग म्हणजे पीपीएच? 500 ml पेक्षा जास्त ब्लिडिंग. व्हेरी गुड. तर पहिली क्वांटिटेटिव्ह 500. डेफिनेशन आहे, आपण बोलतो की डिलिव्हरी हा. नंतर 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव असेल तर त्याला आपण बोलतो की महिलेला पीपीएस झालेला आहे किंवा एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालेलं आहे. बरोबर. आता मला एक उदाहरण सांगा. आताची जी महिला होती XYZ, हम्म. तिला फक्त 200 ml ब्लड लॉस झालेला आहे किंवा 300 ml ब्लड लॉस झालेला आहे. तिचं हिमोग्लोबिन होतं 6 ग्रॅम, है ना, सिव्हिअर हम्म. अनेमिक होती. आणि आता जेव्हा मी हम्म. तिचं व्हायटल्स चेक करतोय तर मला पल्स वाढलेली दिसत आहे, 120 पर मिनिट दिसत आहे. आणि तिचं वरचं जे ब्लड प्रेशर आहे ते आहे 80 सिस्टोलिक. सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती आहे? 80. हम्म. आता ब्लड लॉस हा 500 पेक्षा कमी आहे आणि ती सिव्हिअर अॅनिमिक आहे. मग ही महिला हम्म. पीपीएच आहे का हम्म. की नाही? काय वाटतं? आहे. आहे की नाही? आहे की सर. आहे. का बरं आहे? आहे की. कारण तिचं ब्लिडिंग पण झाले 200, कारण ती पहिलाच ऍडमिट आहे. आणि तिचं 300 ml ब्लिडिंग झालंय. तिचं बीपी लो वाटतो. बरोबर. तर दुसरी व्याख्या काय आहे ना, पहिली व्याख्या तर सब्जेक्टिव्ह आहे ना, 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव म्हणजे पीपीएच. पण जी दुसरी व्याख्या आहे WHO ची ती काय आहे? कितीही रक्तस्राव ज्याच्यामुळे महिला हिमोडायनॅमिकली अनस्टेबल आहे, म्हणजे तिचे व्हायटल्स डिरेन झालेले आहेत, म्हणजे महिला शॉक मध्ये गेलेली आहे, त्याही केसला आपण काय बोलणार? पीपीएच. फॉर एक्झाम्पल ब्लड लॉस हा 300 किंवा 350 ml आहे, म्हणजे 500 पेक्षा कमी आहे. पण जर महिला सिव्हिअर एनिमिक आहे तर अशा केसेसमध्ये कमी ब्लड लॉस मुळे सुद्धा महिला थोडी हिमोडायनेमिकली अनस्टेबल होते, महिलेला हायपोव्होलेमिक शॉक होतो. आणि अशा कंडिशनला सुद्धा आपण काय बोलतो? पीपीएच. बरोबर. तर पहिली व्याख्या बरोबर आहे, 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव म्हणजे पीपीएच. पण जी ऍक्च्युअल व्याख्या ती काय आहे? कितीही रक्तस्राव ज्याच्यामुळे महिला शॉक मध्ये जात आहे किंवा ती अनस्टेबल होत आहे त्याला आपण काय बोलणार? पोस्टपार्टम हॅमरेज. बरोबर. आता मला सांगा दुसरी व्याख्या.
आता मी तुम्हाला म्हंटल की बरोबर 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव म्हणजे पीपीएच. मग कसं कळेल तुम्हाला 500 ml ब्लड लॉस आहे की नाही, हे कसं आयडेंटिफाय करता तुम्ही? काय क्रायटेरियाज आहेत? कसं माहित पडेल की हे एक्सेसिव्ह 500 आहे किंवा 1000 आहे? काय मेजर्स आहे याचे? खुशी हॉस्पिटल, मातृत्वम हॉस्पिटल, अद्वैत हॉस्पिटल, कसं कळेल की ब्लड लॉस 500च आहे किंवा 100 आहे किंवा 1000 आहे? कसं कसं बघता? काही पोस्टर आहे तुमच्याकडे, काही चार्ट लावलेला आहे? मग कसं कळेल की ब्लड तिथे लॉस? पॅड किती दिवस डिलिव्हरी नंतर आपण पॅड लावतो, त्या पॅड डिलिव्हरी वर नंतर पण आपण आपल्याला पॅड कळतं लावतो आणि त्या पॅड नुसार क्लॉट आपण किती. काउंट करतो की किती ml ब्लड लॉस झालेला आहे. बरोबर. गुड. तर हा हा. पोस्टर जो आहे ब्लड लॉसचा, हा सुद्धा आपल्याला लेबर रूम मध्ये लावायला पाहिजे है ना, टेबल समोर. ठीक आहे, याला आपण बोलतो एस्टिमेशन ऑफ ब्लड लॉस. म्हणजे किती ब्लड लॉस झालेला आहे हे आपल्याला या चार्ट वरनं एस्टिमेट करता येतं. ठीक आहे. जसं तुम्ही बोललं की एक सॅनिटरी नॅपकिन हे साधारणतः 100 ml ब्लड सोक करते है ना. तर असे 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे 2 ते 3 पॅड सोक झाले म्हणजे 300 ml पेक्षा जास्त ब्लड लॉस झाला. बरोबर. आणि साधारणतः एक मिडियम साईजचा जो किडनीकडे आपल्याकडे असतो हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला वाटते की हे ब्लड लॉस एक किडनी ट्रीच्या बरोबर आहे, म्हणजे साधारणतः ते 500 ml ब्लड लॉस आहे. बरोबर. तर एक किडनी ट्रे इज इक्वल टू 500 ml ब्लड लॉस. आता जसं मी तुम्हाला बोललो होतो की एक जी केस होती आपण सुरुवातीला बघितली, तिचं काय होतं, पूर्ण रक्ताने बेड भरलेला होता. बरोबर. तर किती ml ब्लड लॉस आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे? किती दिसतंय इथे या फोटोमध्ये, खालच्या पहिल्या फोटोमध्ये किती वेळ ब्लड लॉस आहे या बेडशीटच्या ब्लड लॉस मध्ये? हा. 100. 1000 100 आहे की बघा, एक शून्य कमी केला तुम्ही, किती आहे? 1000. 1000 ब्लड लॉस, म्हणजे 1 लिटर ब्लड लॉस होता त्या महिलेला. कारण तिची जी बेडशीट आहे ती कम्प्लिटली ब्लड क्लॉट्सनी भरलेली होती. आता हेच बेडवरनं खाली जमिनीवर जर ब्लड स्पिल व्हायला लागलं, इथे बघा हा मधला फोटो, काय झालं, बेडशीट तर कम्प्लिटली ब्लड स्पॉट्सनी भरलेली आहे, पण आता ब्लड हे खाली सुद्धा पडायला लागले. तर किती ब्लड लॉस अंदाजे आपण सस्पेक्ट करायला पाहिजे? 2000 दोन ml. हजार एम एल म्हणजे 2 लिटर, म्हणजे हा सिव्हिअर पीपीएच आहे, मॅसिव्ह पीपीएच आहे. आणि याच्यामुळे याच्यामध्ये महिला ही हिमोडायनेमिकली अनस्टेबल होऊन शॉक मध्ये सुद्धा जाईल. तर ठीक आहे, एक किडनी ट्रे इज इक्वल टू 500 ml साधारणतः. कंप्लीट बेड तुम्हाला रक्ताने भिजलेला दिसतंय, तर साधारणतः 1 लिटर म्हणजे 1000 ml ब्लड लॉस. बेड भिजवून आता जमिनीवर रक्त पडायला लागलंय, तर अराउंड 2 लिटर म्हणजे 2000 ml ब्लड लॉस सस्पेक्ट करायला पाहिजे. आणि एक नॅपकिन म्हणजे 100 ml. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 2 ते 3 पॅड्स फ्रिक्वेंटली चेंज केली, तर 300 ml पेक्षा जास्त ब्लड लॉस आहे आणि आपण त्याला पीपीएच म्हणून सस्पेक्ट करू. आणि पीपीएच गाईडलाईन नुसार तुम्हाला त्याला मेजर करायला पाहिजे. पण हा जो ब्लड लॉस आहे ना, सब्जेक्टिव्ह आहे. आपल्याला बघावं लागेल की हा इतका आहे का किंवा ते तितका आहे का. रिसेंटली एक इंट्रोड्युस्ड जे टेक्नॉलॉजी ती आहे कॅलिब्रेटेड ड्रेप. कोणी बघितलंय का हे ड्रेपिंग? कोणाला माहिती आहे कॅलिब्रेटेड ड्रेप? दिसतं हे कोनिकल शेप, इथे टनल दिसते खाली ब्लड कलेक्ट करायला. कोणी बघितलंय आधी? नाही. तर हे सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये काय होतं, किती ब्लड लॉस झालेला आहे क्वांटिफाय होतं, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट कळतं की ब्लड लॉस हा 200 आहे, 500 आहे किंवा 1000 आहे. तर याच्यावर एक आपण काय करतो, याच्यामध्ये युजली आपण जेव्हा डिलिव्हरी कंडक्ट करतो तेव्हाच हा ड्रेप आपण टेबलवर लावतो. हा जो निळा पट्टा तुम्हाला दिसतोय हा बेडवर चिपकतो, आणि हा जो कोन शेप तुम्हाला हे दिसतंय खाली, हे तुमच्या, जसं आपलं केलिस पॅड असतं तसं हे खाली येतं. आणि पोस्ट डिलिव्हरी जेही ब्लड लॉस आहे ते या टनल मध्ये कलेक्ट होतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर मेजरिंग दिलेली आहे ना, इथे 2 मेजरमेंट दिलेल्या असतात. एक तर 300 ml, 300 ml ला तुम्हाला काय करायचं आहे, अलर्ट व्हायचं आहे है ना. आणि एक दुसरी मार्किंग असते 500 ml वर. 500 ml म्हणजे तुमचं ऍक्शन सुरू व्हायला पाहिजे, कारण ते ऍक्च्युअल पीपीएच आहे. तर हा ड्रेप सुद्धा ब्लड लॉस क्वांटिफाय करायला आता मार्केट्समध्ये अवेलेबल आहे, आणि हे प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरीच्या केसेसमध्ये लावला जातो. ठीक आहे. तर आपण याला बोलतो कॅलिब्रेटेड ड्रेप, कारण याच्यामध्ये एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड लॉस तुम्हाला मोजता येतं. ठीक आहे. तर किती मेजर्स आहे आपल्याकडे ब्लड लॉस मोजायला? एक तर व्हिज्युअल एस्टिमेशन, म्हणजे आपण बघून सांगू शकतो,
की अंदाजे किती ब्लड लॉस आहे, आणि दुसरी मी मेजरमेंट सांगितली तुम्हाला ड्रेप, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड लॉस बघता येईल. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही ब्लड लॉस ज्याने महिला शॉक मध्ये चाललेली आहे त्याला आपण बोलतो पीपीएच. बोललो होतो की नाही मी? जर ब्लड लॉस 500 पेक्षा कमीही आहे पण जर महिला अनस्टेबल आहे तर त्याला आपण पीपीएच बोलतो. मग काय काय इंडिकेशन्स आहेत शॉकचे, कसं कळणार आपल्याला शॉक काय आहे, काय लक्षण आहेत, कसं आयडेंटिफाय कराल शॉक? ठीक आहे, ब्लड लॉस तर 500 नाही आहे, ठीक आहे, पण महिला एकदम थंडी पडलेली आहे म्हणजे शॉक आहे का? आहे की नाही? महिला जर थंडीगार पडलेली आहे तर शॉकची साईन आहे की नाही? येस. येस. हार्ट रेट कसा होईल शॉक मध्ये, कमी होईल की वाढेल? वाढेल. वाढेल. हार्ट रेट काय होईल शॉक मध्ये नेहमी? वाढेल. 30 वाढेल. पेक्षा जास्त, आपण नॉर्मली किती बोलतो 100, तर 30 नी वाढला म्हणजे कितीच्या वरती व्हायला पाहिजे? 130 पर मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल. श्वास रेट काय होईल, आर आर काय होईल, कमी होईल की वाढेल? वाढेल. आर, तिला श्वास घ्यायला त्रास होईल, हायपोक्सिया होईल, तर ती लांब लांब श्वास घेईल तर श्वास रेट पण वाढेल ना. नॉर्मली आपण बोलतो 20, मग तो 30 नी वाढला तर किती होईल तो? 50 प्रति मिनिट पेक्षा 50. जास्त है ना, म्हणजे 30 नी वाढतं. आउटपुट काय वाटतं तुम्हाला, कमी होईल की जास्त होईल? कमी होईल, कारण तिचं ब्लड प्रेशरच काय होईल, 90-60 पेक्षा कमी होईल. सिस्टोलिक 90 आणि डायस्टोलिक 60, खालचं सुद्धा डायस्टोलिक ब्लड प्रेशर फॉल होईल. तर हायपोटेन्शन तुम्हाला दिसेल, ज्याच्यामुळे तुम्हाला ओलिगोयुरिया म्हणजे आउटपुट सुद्धा 30 ml पर अवर किंवा त्याच्यापेक्षाही कमी दिसेल. महिला थंडगार पडलेली असेल. आणि एक गोष्ट म्हणजे महिलेची जनरल कंडिशन, जसे मी तुम्हाला आता सांगितलं, महिला काय असेल, एकदम सुस्त पडलेली असेल, सेमी कॉन्शियस असेल है ना, किंवा अनकॉन्शियस स्टेट मध्ये असेल. ती सांगेल तुम्हाला की मला घाबरल्यासारखं वाटतंय है ना, मला चक्कर आल्यासारखं वाटतंय, मला छातीमध्ये खूप भारी भारी वाटतंय. तर हे कसली लक्षणं आहेत ही, काय आहेत हे? सायन्स ऑफ शॉक. म्हणजे महिला एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाल्यामुळे शॉक मध्ये गेलेली आहे. कळालं का सगळ्यांना शॉकचे लक्षण काय आहे? सगळ्यांना कळालं का सायन्स ऑफ शॉक? येस. तर 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या: टॅकी टॅकी हायपो हायपो. टॅकीकार्डिया म्हणजे हार्ट रेट 130 पर मिनिट पेक्षा जास्त. टॅकिपनिया म्हणजे आर आर 50 प्रति मिनिट पेक्षा जास्त. हायपो हायपो म्हणजे काय? हायपोटेन्शन म्हणजे बीपी 90-60 पेक्षा कमी. हायपोथर्मिया म्हणजे महिला थंडीगार पडलेली असेल. आणि 5वी गोष्ट म्हणजे महिलेची जनरल कंडिशन ही हालावलेली असेल, म्हणजे महिलेचं जे कॉन्शियस लेवल आहे ते सुद्धा डिस्टर्ब असेल. ठीक आहे, एक तर ते एकदम सुस्त है ना, कन्फ्युज, किंवा एकदम अर्ध बेशुद्ध किंवा पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला दिसेल. सो दिस इज टॅकी टॅकी हायपो हायपो, हे आहेत सायन्स ऑफ शॉक. तर हे जर तुम्हाला कुठल्याही महिलेमध्ये सायन्स दिसत आहे तर याचा अर्थ महिलेला ब्लड लॉस हा जास्त आहे, भलेही तो 500 ml पेक्षा कमी आहे. तर जे मी तुम्हाला आता सांगितलं तो हा याचा फोटो आहे. आता एक तर आहे, तुम्ही बघू शकता की शॉक कसा आयडेंटिफाय करतो आपण. एक तर मी तुम्हाला सांगितलं सायन्स ऑफ शॉक है ना, जे आपण आता बोललो. टॅकिकार्डिया म्हणजे 30 नी वाढला हार्ट रेट. टॅकिपनिया म्हणजे 30 नी रेस्पिरेटरी रेट वाढला. हायपोटेन्शन म्हणजे बीपी हे 30 पेक्षा फॉल झालं. ऑलिगोयुरिया एकदम 30 नी कमी झालं. आणि दुसरी एक गोष्ट आहे शॉक आयडेंटिफाय करायला, ती म्हणजे शॉक इंडेक्स. जर तुम्हाला महिलेचा हार्ट रेट आणि हे माहिती आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, तरीही तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की महिला शॉक मध्ये आहे की नाही. तर त्याला आपण काय बोलतो? शॉक इंडेक्स. याच्यावरनही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं की महिला पीपीएच मध्ये आहे की नाही. तर काय फॉर्म्युला आहे शॉक इंडेक्सचा? महिलेचा हार्ट रेट आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर, म्हणजे हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर, याच्यावरनं आपल्याला कळतं महिलेचा शॉक इंडेक्स काय आहे. तर आणि नॉर्मली किती असायला पाहिजे शॉक इंडेक्स? लेस दॅन 1. किती असायला पाहिजे शॉक इंडेक्स? प्रेग्नेंट महिलेमध्ये किती असतो शॉक इंडेक्स? लेस दॅन 1, म्हणजे लेस दॅन 0.9 असायला पाहिजे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक नॉर्मल महिला आहे, हार्ट रेट आहे 80 आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे 120. तर शॉक इंडेक्स काय होणार? 80 भागीला 120 किती येतं? 0.6, जे 1 पेक्षा कमी आहे की जास्त आहे?
एक पेक्षा कमी आहे, तर महिला शॉकमध्ये आहे का? महिलेला एक्सेसिव्ह ब्लीड झालेला आहे का? नाही, कारण शॉक इंडेक्स हा नॉर्मल आहे, कारण तो <<1 आहे. दुसरी महिला बघा, हार्ट रेट आहे 140, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे 80, तर 140 भागीला 80 किती होतं? 1.75. एक पेक्षा कमी की जास्त? जास्त है ना, 1.75. म्हणजे महिला अनस्टेबल आहे आणि महिला ही शॉक मध्ये आहे, म्हणजे महिलेला सिव्हिअर पीपीएच झालेला आहे, कारण शॉक इंडेक्स हा एक पेक्षा वाढलेला आहे. तर काय आहे शॉक इंडेक्सची व्याख्या? हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि नॉर्मली तो <<1 असायला पाहिजे, एक पेक्षा कमी असायला पाहिजे. जर एक पेक्षा जास्त आहे म्हणजे महिला पीपीएच मध्ये आहे, शॉक मध्ये आहे. नॉन प्रेग्नंट वुमन साठी पण सेम का मग? हे तर प्रेग्नन्सीसाठी झालं. तर नॉन प्रेग्नंट वुमन साठी किती असतो शॉक इंडेक्स? 0.5 टू 0.7 है ना, कारण प्रेग्नेंट महिलेमध्ये ब्लडचं व्हॉल्यूम हे वाढलेलं आहे, त्याच्यामुळे शॉक इंडेक्स पण वाढवलेला आहे. 0.9 पर्यंत आपण नॉर्मल पकडतो. पण नॉन प्रेग्नंट वुमन मध्ये, नॉर्मल महिलेमध्ये शॉक इंडेक्स किती असायला पाहिजे? 0.5 टू 0.7. हे सगळ्यांना कळालं का शॉक इंडेक्स? कळालं? तर दोन मेजर्स आहेत शॉक आयडेंटिफाय करायला. एक तर तुम्ही साइन सिम्पटम्स वरून पण आयडेंटिफाय करू शकता. हार्ट रेट किती आहे, आर आर किती आहे, बीपी किती आहे, टेम्परेचर किती आहे, आउटपुट किती आहे, आणि जनरल कंडिशन कशी आहे, याच्यावरून ओळखू शकता. किंवा जर तुम्हाला हार्ट रेट आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशरला तुम्ही डिवाइड केलं, तर शॉक इंडेक्स वरूनही तुम्ही पीपीएच आयडेंटिफाय करू शकता. क्लिअर आहे का सगळ्यांना शॉक इंडेक्स? येस ऑर नो? हो किंवा नाही? तर दोन तीन गोष्टी आपण आता बघितल्या. पीपीएच ची व्याख्या काय आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं शॉकची लक्षण काय आहेत आणि शॉक इंडेक्स काय आहेत. उर्मिला मॅटर्निटी होम सिस्टर, क्लिअर आहे तुम्हाला? कळत आहे सिस्टर? हो. ओके. मी शेवटी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, सो बी केअरफुल. लक्ष ठेवा प्रश्नपत्रिका दाखवा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आतापर्यंत आपण बोललो की पीपीएच म्हणजे काय. आता मला सांगा की कुठल्या महिला हायरिक्स मध्ये आहेत बरं पीपीएच साठी? कधी आपण थोडं कॉशियस असायला पाहिजे? कुठल्या महिलेला होऊ यच शकतो? यच काय नसतं. कुठल्या महिलेला होऊ शकतं पीपीएच? कुठल्या महिलेला ज्यांचं आपण वजन म्हणतो की ही जास्त हायरिक्स आहे पीपीएच साठी? कुठली महिला? जास्त हं? ज्यांना कुठल्या बीपीचा त्रास आहे. कुठल्या महिलेला पीपीएच होऊ शकतं? त्यांचा निगेटिव्ह ग्रुप असेल निगेटिव्ह ग्रुप असेल. ओके, अजून? आणि ज्यांचं पर्सेंटेज जास्त असेल, काय म्हंटल, परत सांगा. ज्यांचा निगेटिव्ह ग्रुप असेल, निगेटिव्ह ज्यांचं बीपी जास्त असेल, बीपी वाढलेलं असेल ना, म्हणजे प्रेग्नन्सी हा. मध्ये जर ब्लड प्रेशर आहे तिला, तर एखाद्या तिला पेशंटला वीक असेल, ब्लिडिंगची रिस्क एखाद्या आहे. पेशंटला अजून? इन्फेक्शन असेल तर परत? प्लीज. अच्छा, सिव्हिअर एनिमिया असेल तर होऊ शकतो का पीपीएच? होऊ तर शकतं. सिव्हिअर एनिमिक होऊ महिला, शकतं. त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीच ऑलरेडी कमी झालेली आहे, युटरस लवकर कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, पीपीएच होऊ शकतो. तर सिव्हिअर ज्या अनेमिक महिला आहे, 7 पेक्षा कमी हिमोग्लोबिन, त्या ऑब्व्हियसली हायरिस्क आहेत. त्यांना बीपीएच बसू शकतो. अजून ज्यांना ऑलरेडी हायपर टेन्शन आहे किंवा इक्लेम्शिया आहे, इक्लेम्शियामध्ये काय होतं हा. युजली, हेल्प सिंड्रोम, प्लेटलेट्स ऑलरेडी फॉल झालेले असतात, त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं. अजून अजून कोणाला होऊ शकतं? मल्टिपल प्रेग्नन्सी ट्विन्स असेल आणि ज्याच्यामध्ये युटरस ऑलरेडी जास्त डिस्टेंट झालेले आहे, मल्टी पॅरा आहे, मल्टी ग्रॅव्हिडा आहे, है ना, मल्टी पॅरामध्ये होऊ शकतं ना. होऊ शकतं. बरोबर. जिला पुअर ऑब्स्टॅटिक हिस्ट्री आहे, तर अशा महिला या हायरिक्स आहे. तर हे पण आपल्याला आधीच बघायला पाहिजे की कुठल्या कंडिशन मध्ये महिला आलेली आहे आणि ही पीपीएस साठी हायरिक्स आहेत का. तर जसं आपण बोललो, सिव्हिअर एनिमिक, हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर जर महिलेला असेल, है ना, मल्टी ग्रॅव्हिडा असेल, मल्टी पॅरा असेल, किंवा ट्विन्स असेल, निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, ठीक आहे, पूर्वी सिझेरियन सेक्शन झालेला, ऑलरेडी तिला युटेराईन स्कार आहे, तर अशा महिलेमध्ये ऍटोनिक पीपीएच होण्याची शक्यता ही फार जास्त आहे. तर हे झालं हाय रिस्क. आता मला सांगा कारण काय आहेत पीपीएच ची? मेजर कारण सांगा. हे तर हाय रिस्क आहेत, है ना, या महिला हाय रिस्क आहेत, यांना पीपीएच होऊ शकतं. पण कारण काय आहेत, कॉजेस काय आहेत? ज्यांचं बीपी जास्त असेल ते रिस्क आहे, हाय रिस्क आहे, ते कारण नाहीये, हाय रिस्क आहे, त्या महिलांना होऊ शकतं, होऊ शकतं, है ना. कारण काय आहेत होण्याचं? आता कोणी सांगू शकेल? कारण काय?
कारण सांगा आता. हे तर हाय रिस्क फॅक्टर आहे जे आपण बोललो, पण कारण काय आहेत पीपीएच होण्याची? गर्भवती स्त्री जर असेल तर पावली गेली तर नाही. आतमध्ये त्याच्यात आहे जखम ट्रॉमा कारण झाला काय तर. आहे? बरोबर. आय थिंक राहुल राजेश सरांकडून आवाज आला की ट्रॉमा है ना. जर महिलेला कुठल्याही प्रकारचं डिलिव्हरीच्या वेळेस ट्रॉमा झाला है ना, पेरिनियल टिअर झालं स्टेज होऊन, किंवा सर्वायकल टिअर झालं है ना, युरेथ्रल टिअर झालं, तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणार होणार की नाही है ना. तर कुठल्याही प्रकारचा ट्रॉमॅटिक पीपीएच म्हणजे टिअरमुळे होणारा पीपीएच. मेजर कॉज काय आहे बरं? हा झाला ट्रॉमॅटिक गर्भवती पीपीएच. अजून कुठलं कारण असू शकतं पीपीएच गर्भवती होण्यासाठी? स्त्री जर गळाली तर. कॉन्ट्रॅक्टेड नाही व्हेरी गुड. सॉरी तर युटरस काय व्हायला पाहिजे? जे युटरस डिस्टेंड झालेलं आहे डिलिव्हरी नंतर, त्याला काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, कडक व्हायला पाहिजे. पण ते काय हो होतं, कडक न होता एकदम आपला जो डव असतो ना, आटा, सॉफ्ट असतं है ना, ते हार्ड होत नाही, नरम पडलेलं असतं. तर असं जर युटरस कॉन्ट्रॅक्ट झालं नाही, एकदम ते सॉफ्ट पडलेलं आहे, ब्लड वेसल्सला त्याला कॉम्प्रेस केलं नाही, तर काय होईल? ते ब्लिडिंग करायला सुरुवात होईल. तर पहिलं कारण आहे युटरसचं कम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट न होणं, म्हणजे कडक न होणं कडक न होणे. हे. आणि 70% पीपीएच आपण जो बघतो तो काय आहे? अटोनिक पीपीएच. त्याला आपण बोलतो अटोनिक पीपीएच, म्हणजे टोन न झाल्यामुळे, युटरसला कडकपणा न आल्यामुळे होणारा न पीपीएच हा आल्यामुळे. अटोनिक पीपीएच. आणि जेव्हा आपण युटरस बोलतो कॉन्टॅक्ट न कारण, झाल्यामुळे पण होऊ शकतं ना. काय बोलले? युटरस कॉन्टॅक्ट नाही झाल्यामुळे पण होऊ शकतं ना. तेच बोलतोय आपण सिस्टर है ना. युटरस कॉन्ट्रॅक्ट न हा. झाल्यामुळे, कडक न झाल्यामुळे होणारा पीपीएच हा अटोनिक पीपीएच. त्यालाच आपण बोलतो अटोनिक पीपीएच. आणि जो 70% पीपीएचचं कारण असतं. दुसरं कारण, आता जसं उर्मिला हॉस्पिटलने सांगितलं, ट्रॉमॅटिक पीपीएच किंवा टिअर. कुठल्याही प्रकारचं टिअर जर महिलेला झालेला आहे ड्युरिंग डिलिव्हरी, तरीही एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं. अजून काय कारण आहे? अजून काय कारण असू शकतं? दोन आपण बघितले, एक तर टोन म्हणजे कडकपणा न येण्यामुळे, आणि दुसरा ट्रॉमॅटिक. अजून काय कारण असू शकतं? ब्लड कोकत नसेल. ब्लिडिंग टाइम कमी असेल तरी काय म्हंटल? ऐकायला नाही येत असं. माझा आवाज नाही येते का सगळ्यांना? कमी असेल तरी होऊ शकतं ब्लिडिंग. परत सांगा सिस्टर, सॉरी मी मिस केलं. ब्लड क्लॉटिंग टाइम कमी असेल व्हेरी तरी गुड, व्हेरी पेशंटचं गुड. ब्लिडिंग होऊ एक शकतं. इम्पॉर्टंट आहे, ब्लड क्लॉटिंग टाइम आणि जर वाढलेला असेल, ब्लिडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइम जर डिरेन झालेला आहे, तरीही एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं. किंवा महिलेला पूर्वीपासूनच काही ब्लड डिसऑर्डर्स आहेत है ना, किंवा महिलेचे प्लेटलेट्स काउंट फॉल झालेला आहे इक्लेम्शियामुळे, ज्याला आपण बोलतो हेल्थ सिंड्रोम. त्याच्यामुळे प्लेटलेट्स काउंट हे अतिशय प्रमाणात कमी झालेले असतात. किंवा महिलेला काही ऑलरेडी एम्बोलिझम आहे, जसं पल्मोनरी एम्बोलिझम. तर अशा कंडिशन्स मध्ये काय होतं, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. फार क्वचित होते, पण तरीही ते कारण आहेत. आणि एक कारण, अजून महत्वाचं कारण आहे. काय होतं, डिलिव्हरी नंतर आपण काय चेक करायला पाहिजे? डिलिव्हरी झाल्यानंतर आपण काय चेक करतो? प्लासेंटा प्लासेंटा. पूर्णपणे बरोबर. निघाला. तर तिसरं कारण आहे टिश्यू है ना. एक तर प्लासेंटा डिलिव्हरीच न होणे 30 मिनिटापर्यंत, किंवा तो इनकम्प्लीट डिलिव्हर होणे. जर प्लासेंटा डिलिव्हर झाला नाही किंवा इनकम्प्लीट डिलिव्हरी झाला, तर काय होईल? युटरस आपल्या जागेपर्यंत पोहोचू शकणार नाही, ज्याच्यामुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट होऊ शकणार नाही, आणि ते ब्लीड करायला सुरुवात करेल. कळलं सगळ्यांना? तर येस मेजर किती कारण आहेत पीपीएचचे? 4. कळलं का सगळ्यांना? येस त्याला आपण बोलतो 4 T's. आपण इथे बघूया डायरेक्टली. तर दिस आर द 4 T's है ना. सगळ्यांनी टी म्हणून लक्षात ठेवा. पहिलं कारण आहे टोन, म्हणजे सॉफ्ट युटेरस, नरम युटेरस. दुसरं कारण आहे टिश्यू, एक तर रिटेन प्लासेंटा किंवा त्याचे काही अंश युटरस मध्ये चिपकलेले आहेत. तिसरा आहे ट्रॉमा, म्हणजे कुठलाही जेनायटल टिअर्स, मग पेरिनियल टिअर असो, युरेथ्रल टिअर असो, सर्वायकल टिअर असो है ना, पेरिनियल टिअरची शक्यता जास्त आहे. आणि जसं आता उर्मिला हॉस्पिटलने सांगितलं की थ्रोम्बिन, म्हणजे बीटीसीटी मुळे होणारा ब्लिडिंग, किंवा महिलेला ऑलरेडी काही ब्लिडिंग डिसऑर्डर्स मुळे होणारा ब्लिडिंग, हा थ्रोम्बिन. सो दीज आर द 4 T's ऑफ प्रायमरी पीपीएच. आता प्रायमरी पीपीएच का बोलतोय मी? काय असतो प्रायमरी पीपीएच? प्रायमरी पीपीएच म्हणजे का? मी बोललो की ही 4 कारण प्रायमरी पीपीएच ची कारण आहेत. प्रायमरी पीपीएच म्हणजे काय? जो पीपीएच लगेच होतो है ना, 24 तास डिलिव्हरी नंतर, विदिन 24 अवर्स जो पीपीएच होतो, आणि त्याची फार जास्त शक्यता आहे. आपण जर पीपीएच बघू,
तर डिलिव्हरी नंतर 2 ते 3 तासामध्ये होणारा पीपीएच हा जास्त आहे, ज्याला आपण काय बोलतो, प्रायमरी किंवा इमिजिएट पीपीएच. म्हणजे डिलिव्हरी झाली 2-3 तासामध्येच महिलेला एक्सेसिव्ह ब्लीड व्हायला सुरुवात झालं, तर त्याला आपण बोलतो प्रायमरी पीपीएच. आणि क्वचितच होतो सेकंडरी पीपीएच है ना, किंवा ज्याला आपण बोलतो डिलेड पीपीएच. मग 24 तासाच्या पुढे 6 हप्त्यापर्यंत म्हणजे 6 वीक्स, पूर्ण जो पोस्टपार्टम पिरियड आहे आपला 6 वीक्सचा, तोपर्यंत जर काही प्लॅसेंटल बीड्स थांबलेल्या आहेत किंवा गर्भाशयाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा महिलेला कुठल्याही प्रकारचा सेप्सिस झालेला आहे, तर त्यामुळे सेकंडरी पीपीएच हा होऊ शकतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रायमरी पीपीएच म्हणजे 24 तासामध्ये होणारा पीपीएच, याची शक्यता अतिशय जास्त. आणि त्याचे काय कारण आहेत? 4. टोन, जे आपण आता बघितलं, ट्रॉमा, टिश्यू आणि थ्रॉम्बिन. सेकंडरी पीपीएच एकतर इन्फेक्शनमुळे होऊ शकतो किंवा मग प्लॅसेंटल जर बीड्स थांबलेले असतील युटरसमध्ये, तर त्याच्यामुळे सेकंडरी पीपीएच हा होऊ शकतो. सगळ्यांना कळाले का प्रायमरी पीपीएच, सेकंडरी पीपीएच? है ना? ऍटलीस्ट कारण माहिती पाहिजे. पण आता तुम्ही बोलाल सर मी आधी टिश्यू बोलते, मग ट्रॉमा बोलते, मग थ्रॉम्बिन बोलते, मग टोन बोलते, तर चूक. पहिले नेहमी टोनच यायला पाहिजे, कारण 70% पीपीएच हा टोनमुळे होतो, अटोनिक पीपीएच. त्याच्यामुळे मला पहिले काय एक्सपेक्टेड आहे? अटोनिक पीपीएच. ठीक आहे, मग ट्रॉमॅटिक पीपीएच, मग टिश्यू आणि मग थ्रॉम्बिन. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? क्लिअर? ओके. आता आपण जाऊया मॅनेजमेंटकडे, कारण आता आपण व्याख्या बघितली, आयडेंटिफाय केलं पीपीएच ला, मग शॉक पण बघितला महिलेला आपण शॉक इंडेक्सने, शॉक मध्ये आहे का. आणि आता आपण बघितलं की कारण काय असू शकतात प्रायमरी किंवा सेकंडरी पीपीएच ची. ठीक आहे, आता मला सांगा मॅनेजमेंट. कोणी पीपीएच ची केस मॅनेज केली आहे किंवा बघितलेली आहे तुमच्यापैकी? कोणी मॅनेज केलेली आहे, बघितलेली? आता पीपीएचच्या केसेस अशाच रेग्युलर रुटीनली येत नाही ना, क्वचित कदाचित पीपीएच होऊ शकतो, पण याचा अर्थ असा नाही की कधीच होणार नाही. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला पीपीएचचा बॉक्स रेडी ठेवायचा आहे. पीपीएच काय आहे माहिती पाहिजे आणि पीपीएच मॅनेज सुद्धा करता आला पाहिजे, है ना. बेसिक मॅनेजमेंट आपल्याला यायला पाहिजे. तर कोणी मला सांगू शकता का काय मॅनेजमेंट कराल तुम्ही आता? पीपीएच मॅनेजमेंट काय कराल? बाकी हॉस्पिटल्स का उत्तर देत नाहीये? फक्त मला युटेराइन मसाज. हा बोला, मातृत्व हॉस्पिटल बोला. युटेराइन मसाज. ओके, तर तयारी काय करता तुम्ही? हा गुड. मातृत्व हॉस्पिटल तुम्ही सांगितलं, युटराईन मसाज, बरोबर. अजून बाकी कोणाला वाटतं? नमा हॉस्पिटल? मेडिकेशन देणे, ऑक्सिटोसिन. हा मेडिकेशन. आता एकच ड्रग सांगा, कुठला आहे प्रायमरी ड्रग, कुठला आहे पीपीएच मध्ये? फर्स्ट लाईन ड्रग ज्याला आपण बोलतो, काय आहे? फर्स्ट लाईन ड्रग नेहमी पीपीएच मॅनेजमेंट मध्ये काय आहे? ऑक्सिटोसिन. काय आहे? ऑक्सिटोसिन. आता किती ऑक्सिटोसिन लावणार? 10 युनिट्स, 20 युनिट्स, 30 युनिट्स, 40 युनिट? कितीची ड्रिप लावणार? 20 युनिट. 20 युनिट्स म्हणजे किती एम्प्यूल? 4 4 एम्प्यूल, है ना. तर बरोबर, एक तर मसाज केली तुम्ही, सोबत तुम्ही 20 युनिट्स पिटोसिनची ड्रीप लावली. परत काय करायला पाहिजे पीपीएच मध्ये? ब्लिडिंग चेक करायला पाहिजे. हा, ब्लिडिंग तर आपण चेक करतोय कंटिन्युअसली की किती ब्लड क्लॉट्स बाहेर येत आहेत. प्लेटलेट पण बघायला पाहिजे पेशंटच्या. काय? युरिन आउटपुट. युरिन आउटपुट. हा, युरिन आउटपुट म्हणजे एक इम्पॉर्टंट आहे कॅथेटरायझेशन. ब्लॅडर नेहमी महिलेचं एम्प्टी असायला पाहिजे, कारण जर ब्लॅडर इरिटेट झालं तर ते परत ब्लीडरला ऍक्टिव्हेट करेल. त्याच्यामुळे पीपीएच केसेस मध्ये नेहमी ब्लॅडर हे कॅथेटराइज पाहिजे. तर ब्लॅडर हे नेहमी एम्प्टी असायला पाहिजे, ब्लॅडर फुल नको. अजून प्लेटलेट पण चेक करायला पाहिजेत ना. ते तर इन्व्हेस्टिगेशन झालं, तर आपण इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे ना. बीटीसीटी आहे, क्रॉस मॅच आहे, है ना. ब्लड पॉइंट रिझर्व करायला पाहिजे. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. अजून मला 4च गोष्टी आठवतात तुम्ही सांगितलेल्या: मसाज, ऑक्सिटोसिनची ड्रीप, इन्व्हेस्टिगेशन. अजून काय सांगितलं कोणीतरी? युरिन आउटपुट. युरिन आउटपुट म्हणजे ब्लॅडरला एम्प्टी करा. परत याच्या व्यतिरिक्त काय आहे का? तुम्हाला काय वाटतं? टॅनेक्झामिक ऍसिड लावायला पाहिजे का? इंजेक्शन पॉज द्यायला पाहिजे का पीपीएच मध्ये? हो किंवा नाही? इंजेक्शन पॉज द्यायला पाहिजे. बरं, इंजेक्शन पॉज द्यायला पाहिजे, बरोबर. नमा हॉस्पिटल, बरोबर. मग इंजेक्शन पॉज टोन मध्ये द्यायचा, ट्रॉमा मध्ये द्यायचा, टिश्यू मध्ये द्यायचा की थ्रोम्बोन मध्ये द्यायचा? कुठल्या कारणामध्ये पॉज द्यायचा?
कोण मध्ये द्यायचं? टोन मध्ये द्यायचा, ट्रॉमा मध्ये नाही द्यायचा, टिश्यू मध्ये नाही द्यायचा, बीटीसीटी वाढलेला आहे तर नाही द्यायचा. काय वाटतं कोणाला? सांगा, पॉज आपण कुठल्या प्रकारच्या पीपीएच मध्ये देतो? नमा हॉस्पिटल बोलतात टोन मध्ये द्यायचा. हेवी ब्लिडिंग मध्ये ना, हेवी ब्लिडिंग मध्ये. आता सगळ्याच याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग होते सिस्टर, म्हणूनच आपण पीपीएच मॅनेज करतोय, है ना. येस. तर गाईडलाईन नुसार प्रत्येक प्रकारच्या पीपीएच मध्ये, मग तो टोनमुळे असो, ट्रॉमामुळे असो, रिटेन All मध्ये. प्लासेंटामुळे असो किंवा ब्लिडिंग टाइम मुळे असो, प्रत्येक प्रकारच्या पीपीएच मध्ये 1 ग्रॅम ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड म्हणजे 2 अँप्यूल, एका अँप्यूल मध्ये किती असतं? 500 mg. तर 2 अँप्यूल किती तासामध्ये लागायला पाहिजे पॉज इंजेक्शन? सुरुवातीच्या 3 तासामध्ये लागल्यास तुम्हाला ब्लिडिंग मध्ये बराच कंट्रोल दिसेल. तर लक्षात ठेवा, इंजेक्शन ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड म्हणजे इंजेक्शन पॉज हे लागायलाच पाहिजे एक्सेसिव्ह ब्लिडिंग मध्ये. जेवढे इम्पॉर्टंट पॉज आहे ऑक्सिटोसिन आहे तेवढंच इम्पॉर्टंट पॉज आहे. तर कळालं सगळ्यांना? फक्त टोन मध्ये नाही, तर प्रत्येक प्रकारच्या पीपीएच मध्ये तुम्हाला पॉज लावायचा आहे. आणि जर गरज वाटली तर तुम्ही परत अर्ध्या तासाने रिपीट करू शकता 1 ग्रॅम, किंवा 24 तासानंतर परत जर ब्लिडिंग स्टार्ट झाली तर तुम्ही 1 ग्रॅम आयव्ही द्यायचा. आयएम की आयव्ही पॉज? आयव्ही 10 मिनिटांमध्ये स्लो आयव्ही द्यायचा आहे. ठीक आहे. तर ट्रॅनेक्झॅमिक ऍसिड 1 ग्रॅम आयव्ही 10 मिनिट्स मध्ये द्यायचं आहे. संपलं? परत काही बाकी आहे? परत काही बाकी आहे की संपलं सगळं मॅनेजमेंट? ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं, व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी उत्तरे केले अप्रतिम, सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिली. आता आपण जाऊया पुढे. आता पूर्वी काय व्हायचं ना, जेव्हा मॅनेजमेंट आपण करायचो, काय करायचो आपण? एक एक गोष्टी करायचो, है ना. आधी आपण कॅथेटर लावायचं, मग नंतर ऑक्सिटोसिन लावायचं, मग ट्रॅनेक्झा लावायचं, मग मसाज करायची, मग स्टेप वाईज आपण मॅनेजमेंट करत होतो ना, ट्रॅडिशनल मेथडनी. पण या वर्षी WHO आणि फिगो म्हणजे जे इंटरनॅशनल ऑब्स्टेटिशियनचं असोसिएशन आहे, त्यांनी सांगितलं की हे स्टेप वाईज मॅनेजमेंट न करता जर या सगळ्या गोष्टी आपण एका वेळेस केल्या, म्हणजे आपल्याला सोबत सगळं मॅनेज करायचं आहे ऍट अ टाइम, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल? सगळ्यात आधी काय लागेल आपल्याला? टीम वर्क. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायला पाहिजे? मदतीला बोलायला पाहिजे, मदतीला बोलवायला पाहिजे. कारण काय सांगितलेलं आहे फिगो किंवा WHO या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍट अ टाइम करायच्या. म्हणजे असं नाही की आधी मसाज करतोय, मग ऑक्सिटोसिन देतोय, मग आपण ब्लॅडर एम्प्टी करतोय, तसं नाही. तर याला एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, ई मोटिव्ह. सगळ्यांनी लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्म. बॅकग्राऊंड मध्ये काय आवाज येतोय? ई मोटिव्ह हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, शॉर्ट फॉर्म. ई मोटिव्हचा अर्थ काय आहे? ई म्हणजे तुम्ही ब्लड लॉस एस्टिमेट केलं, म्हणजे एकतर तो 500 ml पेक्षा जास्त आहे किंवा शॉक मध्ये आहे, तर लगेच तुम्हाला मोटिव्ह स्टार्ट करायचा आहे. मोटिव्ह स्टार्ट करायचा म्हणजे काय? तुमच्याकडे ऑलरेडी टीम आहे, एकाने कंटिन्युअसली युटरसला मसाज करायचा आहे. आता मसाज कशी करायला पाहिजे? मसाज युटेरस म्हणजे जस्ट मसाज करायचं का असं असं? काय आहे, काय टाईप आहे मसाज करायचा? तर हा ठेवून है ना, आपल्याला फंडसवर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे. सर्क्युलर मोशन मध्ये युटरसला खालच्या दिशेला थोडं प्रेस करायचं आहे, है ना, वजानाकडे, आणि मध्ये स्क्वीज करायचं, जेणेकरून काही जर ब्लड क्लॉज असेल तर ते, किंवा प्लॅसेंटल बीट्स असेल ते बाहेर एक्सपेल होतील. तर नेहमी मसाज कशी करायची? तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये फंडसवर करायची आहे आणि युटरसला थोडं खाली स्क्वीज करायचंय. कळालं? जेव्हा आपण मसाज बोलतो तर उगीच मसाज नाही फक्त सरळ हातानी. तर हा पॉइंट जो तुमचा आहे, ज्यांनी युटरसला चांगले मसाज सर्क्युलर करायची आहे, रोटेटिंग मोशन मध्ये करायची आहे, आणि मध्ये झालं की मध्ये प्लीज बोलू नका. ओके, ठीक आहे. तर हे होतं मसाज. कारण आपण जेव्हा बोलतो मसाज, तर मसाज ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. काय होतं मसाज केल्यामुळं? काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज होतात बॉडीमध्ये, ज्याच्यामुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला, युटरस कडक व्हायला मदत होते. आपल्याला वाटतं की मसाजने काही फायदा होणार नाही, पण मसाज हा खूप इफिशियंट आणि इम्पॉर्टंट इंटरव्हेन्शन आहे पीपीएच मॅनेज करायला ना. कोणी पण करू शकतं मसाज, है ना. आपण रिलेटिव्हला सांगू शकतो की मसाज करा, मी दुसरं काम करते, किंवा स्टाफ आहे तुमच्याकडे तर स्टाफ मसाज देऊ शकतो. आणि बेसिक आहे, तुम्हाला करता यायला पाहिजे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, ई मोटिव्ह मध्ये एम काय आहे? मसाज दी फंडस ऑफ युटरस, आणि तेही सर्क्युलर मोशन मध्ये करायचं आहे. ठीक आहे. ओ म्हणजे ऑक्सिटोसिन,
लावायचं आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला फर्स्ट लाईन ड्रग काय आहे? इंजेक्शन पिटोसिन. किती युनिट्स? 20 युनिट्स. किती ml फ्लुइड मध्ये लावायचं? 500 ml मध्ये. 1000 ml मध्ये है ना. आता आपण सांगतो 1000 ml RL मध्ये लावा. फ्लुइड कुठलं लावायला पाहिजे? प्रेफर्ड फ्लुइड कुठलं आहे पीपीएच मध्ये? RL है ना. तर 1000 ml RL मध्ये आपल्याला 20 युनिट्स पिटोसिन टाकून किती हळू लावायचं की खूप फास्ट द्यायचं आहे? हळू. म्हणजे 40 ते 60 ड्रॉप पर मिनिट या रेटने आपल्याला ऑक्सिटोसिनची ड्रिप लावायची आहे. टी म्हणजे ट्रॅनेक्झिमिक ऍसिड 1 ग्राम 10 मिनिटांमध्ये IV. हे सुद्धा लगेच लावायचं पीपीएच आयडेंटिफाय झाल्यानंतर. IV फ्लुइड्स बेसिकली क्रिस्टल ऑइल ज्याच्यामध्ये आपण RL किंवा NS चा वापर करतो. तर जसं मी सांगितलं एका हाताला आपण 1000 ml नॉर्मल सलाईन तर आपण RL मध्ये आपण हे लावलं आहे पिटोसिनची ड्रीप. पण दुसऱ्या हाताला सुद्धा आपली NS 1000 ml लावायला पाहिजे है ना. तर आपल्या दुसऱ्या हाताला आपण फ्लुइड सुद्धा रेसिस्टेट करतोय ना. जितकं तिचं लॉस झालेलं आहे तितकं आपण फ्लुइड सुद्धा तिला प्रोव्हाइड करतोय. दुसऱ्या हाताला सुद्धा तुम्हाला कॅन्युला लावायला पाहिजे. ठीक आहे. तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं 1000 ml नॉर्मल सलाईन जायला पाहिजे. त्यासाठी कुठल्या कलरचा कॅन्युला लागलेला पाहिजे हाताला? ग्रीन है ना. 18 नंबरचा किंवा मग त्याच्यापेक्षाही मोठा 16 नंबरचा. पण तो भेटत नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे ऍटलीस्ट ग्रीन कलरचा कॅन्युला असायला पाहिजे. तर दुसऱ्या हाताला मी काय सांगितलं? 1000 ml नॉर्मल सलाईन ही 20 मिनिटांमध्ये फास्ट जाईल एवढं जायचं. खूप पण फ्लुइड ओव्हरलोड करायची गरज नाही. युजली आपण बोलतो की 1:3. म्हणजे जर 500 ml ब्लड लॉस झालाय तर 1500 ml तिला फ्लुइड द्या. 1000 ml लॉस आहे तर 3000 ml तिला फ्लुइडनी रेसिसिटेट करा. तर एवढंच रेशो ठेवायचा आहे. कारण तुम्ही फार जास्त फ्लुइड दिलं त्याच्यामुळेही तिला डायल्युशनल कोॲग्युलोपॅथी होऊ शकतो है ना. फ्लुइड ओव्हरलोड होऊ शकतं. त्याच्यामुळे फार एक्सेसिव्ह फ्लुइड द्यायची गरज नाही. ठीक आहे. तर 1000 ml नॉर्मल सलाईन फास्ट 20 मिनिटात. दुसऱ्या हाताला तुमचं 20 पिटोसिनची ड्रीप ही हळूवार सुरू आहे. आता ई मोटिव्ह संपलं तुमचं. सोबत तुम्हाला काय करायचं आहे? कॅथेटराइज करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ब्लॅडर तुम्ही एमटी केलं. एमटी तर युटरस जर काही आहे युटरस मध्ये किंवा प्लॅसेंटल बीड्स आहे त्याला रिमूव्ह करा. आणि याच्यानेही जर ब्लिडिंग कंट्रोल होत नसेल तुमच्याकडे मॅनेज होत नसेल तर त्याला एस्केलेट करा पुढच्या स्टेजला किंवा रेफर करा. ठीक आहे. सो इज एमटी ब्लॅडर, एमटी युटरस आणि एस्केलेट म्हणजे काय? वरच्या स्टेपला त्याला पाठवा है ना. एकतर तुमच्या हॉस्पिटलला होत असेल क्रिटिकल मॅनेजमेंट तर तिथे मॅनेज करा किंवा मग आपल्याला रेफर करायला पाहिजे. तर हे सगळ्यांना कळालं का? ई मोटिव्ह काय आहे? ई म्हणजे एस्टिमेशन ऑफ ब्लड लॉस. एम म्हणजे मसाज. ओ म्हणजे 20 युनिट्स ऑक्सिटोसिनची ड्रीप. टी म्हणजे इंजेक्शन पॉज 1 ग्राम लगेच लावायचं आहे. 3 तासाच्या पूर्वी लागायला पाहिजे. IV फ्लुइड्स 1 लिटर NS 20 मिनिटांमध्ये द्यायचं आहे. आणि सोबतच आपल्याला ब्लॅडर एमटी करायचं म्हणजे कॅथेटराइज करायचं आहे. युटरस मध्ये काय असेल तर ते एमटी करायचं आहे. जेव्हा तुम्ही कॅन्युला लावाल तेव्हाच ब्लड सॅम्पल घ्यायचा आहे. ठीक आहे. परत पिक करायची गरज नाही. तर काय घ्यायचं आहे ब्लड सॅम्पल मध्ये? युजली CBC है ना. प्लेटलेट्स काउंट आपण बघू, हिमोग्लोबिन बघू, क्रॉस मॅचिंग करू आणि ब्लिडिंग टाइम म्हणजे कोॲग्युलेशन प्रोफाईल नसेल केलेली तुम्ही तर ती सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. तेव्हाच ब्लड बँकेला फोन करून ब्लड रिझर्व करायला पाहिजे. ठीक आहे. या बेसिक गोष्टी तुम्हाला पीपीएच मॅनेज करताना करायच्या आहे. कळालं सगळ्यांना? तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? टीम वर्क. का बरं टीम वर्क मी बोलतोय वारंवार? कारण प्रत्येक कॉम्प्लिकेशन हे गोल्डन अवर मध्ये मॅनेज व्हायला पाहिजे. काय बोलत होतो मी? गोल्डन अवर. आता गोल्डन अवर काय आहे? पीपीएच आयडेंटिफाय झाल्यापासनं किंवा पीपीएच झाल्यापासनं पहिला तास, या तासामध्ये जर तुम्ही मॅक्सिमम गोष्टी केल्या तर महिलेला वाचवण्याची शक्यता ही जास्त आहे ना. म्हणजे एक तासामध्ये तुम्ही महिलेला स्टेबल करू शकले तर महिलेला आपण जी कॉम्प्लिकेशन आहे, जी मॉर्टॅलिटी आहे किंवा मॉर्बिडिटी आहे ती प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यामुळे सुरुवातीचे 60 मिनिटं हे अतिशय आवश्यक आहे. जर या 60 मिनिटांमध्ये जर तुम्ही लांबी केली म्हणजे डिले केलं मॅनेजमेंट तर महिलेला वाचवण्याचा स्कोप हा हळूहळू कमी होत जातो. म्हणून पहिला तास काय आहे? गोल्डन अवर. तर आपण बोलतो 60 मिनिट्स. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, गोल्डन अवर हा इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, आपण ई मोटिव्ह केलं है ना. ई मोटिव्ह करताना आपण काय लावलं होतं? महिलेला ऑक्सिटोसिन लावलं 20 युनिट्स.
मग दुसरे काय ड्रग्ज आहे आपण महिलेला देऊ शकतो? सोबत काय आहे का जे आपण महिलेला देऊ शकतो? काय देऊ इंजेक्शन शकतो मग? इंजेक्शन मिथार्जिन. इंजेक्शन मिथार्जिन न्यूट्रोटोनिक आहे, जे युट्रस कॉन्ट्रॅक्ट करायला मदत करेल. ठीक आहे. अजून काय देऊ शकतो? पॉज देऊ शकतो. इंजेक्शन पॉज तर आपण ऑलरेडी लावलेला आहे है ना. पॉज तर 1 ग्राम लावलेला आहे. गरज असेल तर आपण अर्ध्या तासात परत लावू शकतो. पण कुठले आहेत? कार्बेटोसिन देऊ शकता. कार्बेटोसिन नाही देऊ शकत. कार्बेटोसिन आपण कधी देऊ शकतो? पीपीएचच्या आधी, डिलिव्हरी नंतर. आपण पीपीएच मॅनेज करायला कार्बेटोसिन नाही वापरत. ठीक आहे. डिलिव्हरी आपण जेव्हा थर्ड स्टेज मॅनेज करतो, प्लॅसेंटा डिलिव्हरीच्या आधी जेव्हा आपण देतो तेव्हा आपण कार्बेटोसिन देतो. लक्षात ठेवा, पीपीएच मॅनेज करायला आपण कार्बेटोसिन देत नाही, ऑक्सिटोसिनच देतो. ठीक आहे. दुसरा ड्रग काय आहे अजून? मिथर्जिन. मला कोणीतरी बोललो. परत काय? इंजेक्शन सायलेंट. मला आवाज नाही येत, परत बोला. सायलेंट. इंजेक्शन सायलेंट. सायलेट. ठीक आहे. मला युट्रोडोनिक सांगा. युट्रोडोनिक सांगा. युट्रसला कॉन्ट्रॅक्ट करायसाठी काय ड्रग्ज द्याल? आता तुम्ही ऑलरेडी पॉज लावलेला. प्रोस्टोडिन. व्हेरी गुड. इंजेक्शन कार्बोप्रोस्ट किंवा प्रोस्टोडिन द्यायला पाहिजे. आणि अजून टॅबलेट कुठलीच नाही का आपल्याकडे? टॅबलेट मिझोप्रोस्टोल, सगळ्यात सेम ड्रग आहे, ते सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे. तर आपण जेव्हा युट्रोडोनिकची गोष्ट करतो तेव्हा आपल्याकडे ऑक्सिटोसिन सोबत बऱ्याचशा ड्रग्ज आपल्याकडे असतात. तर ऑक्सिटोसिन आणि कार्बोप्रोस्ट कुठे ठेवायला पाहिजे? कुठे ठेवायला पाहिजे? ऑक्सिटोसिन आणि कार्बोप्रोस्ट कुठे ठेवतो? कोणाकोणाच्या बॉक्स मध्ये आहे ऑक्सिटोसिन? डब्यामध्ये कोणाकोणाचं? बघा, ज्यांचं पिटोसिन डब्यामध्ये आहे त्यांना पिटोसिन फ्रीज मध्ये ठेवायची गरज आहे. काय सांगितलं मी? ज्यांचं पिटोसिन बॉक्स मध्ये आहे, डब्यामध्ये आहे, त्यांना कुठे ठेवायला पाहिजे? फ्रीज मध्ये. कारण ते हीट सेन्सिटिव्ह आहे. जर तुम्ही ऑक्सिटोसिनला बॉक्स मध्ये ठेवलं, त्याला रिकमेंडेड जे टेम्परेचर आहे 2 ते 8 डिग्री है ना. फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ते जर नाही मिळालं तर त्याची पोटेन्सी कमी होईल, त्याचा इफेक्ट कमी होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑक्सिटोसिन कुठे ठेवायला पाहिजे? बॉक्समध्ये की फ्रीजमध्ये? फ्रीजमध्ये नेहमी. कधीच बॉक्समध्ये तुमचं पिटोसिन ठेवायला नको, त्याचा इफेक्टच येणार नाही. अच्छा, आता मला सांगा, कार्बोप्रोस्ट कुठे ठेवायला पाहिजे? फ्रीजमध्ये. कारण त्याला पण -2 -1 डिग्री टेम्परेचर लागतं फ्रीजमध्ये. आपल्याकडे टेम्परेचर किती असतं? 30च्या वरती आहे ना, 35-40. समरमध्ये 40च्या वर जातं. मग अशा टेम्परेचर मध्ये जर तुमचं ऑक्सिटोसिन असेल तर ते काम करेल का? युट्रसला कॉन्ट्रॅक्ट करेल का? नाही. म्हणून टेम्परेचरवरच तुमचे ड्रग्ज असायला पाहिजे. कार्बोटोसिनला कुठे ठेवायची गरज आहे? कार्बोटोसिन कुठे ठेवतो आपण? बाहेर ठेवतो, कारण ते हीट स्टेबल आहे. त्याला टेम्परेचर मध्ये जरी ठेवलं तरी त्याचा इफेक्ट कमी होत नाही. त्याला म्हणून आपण त्याला बोलतो हीट अनस्टेबल कार्बोटोसिन, है ना. हीट स्टेबल कार्बोटोसिन. तर त्याला आपण बॉक्स मध्ये ठेवू शकतो. पण ऑक्सिटोसिन नेहमी बॉक्स मध्ये असायला पाहिजे, फ्रीज मध्ये असायला पाहिजे. आणि कार्बोटोसिन बॉक्स मध्ये चालेल. ठीक आहे. आता आपण बघूया. मला सांगा, एका वेळेस सगळे ड्रग लावायचे की एक एक करून लावायचे? बघ, एका वेळेस लावायचे, एक एक करून लावायचे? एक एक करून लावायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट लाईन ड्रग काय आहे आपलं? नेहमी ऑक्सिटोसिन. तर सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? नेहमी ऑक्सिटोसिन व्हायला पाहिजे. जे आपण 20 मिनिट्स 1000 ml मध्ये लावलं 40 ते 60 ड्रॉपवर. आणि जर त्याचा इफेक्ट तुम्हाला नाही वाटत आहे अर्धा 1 तासामध्ये, मग तुम्हाला बाकीचे ड्रग्ज हे ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे. सेकंड लाईन ड्रग्ज. तर काय काय आहे सेकंड लाईन ड्रग्ज? आपण जसं आता बोललो, कार्बोप्रोस्ट किंवा प्रोस्टाग्लॅंडिन. ठीक आहे. इंजेक्शन मिथर्जिन, टॅबलेट मिझोप्रोस्टो आणि पॉज आपण जे देतो. ठीक आहे. तर ऑक्सिटोसिन किती देऊ शकतो आपण 24 आवर्स मध्ये? 20ची आपण ड्रीप लावली, परत किती देऊ शकतो? मग परत लावणार का की नाही लावणार? पॉइंट मध्ये एक टाकतात लोक. एक तर आपण पॉइंट टाकला याच्यामध्ये. मग नंतर तर आपण 60 इंटरनॅशनल युनिट्स म्हणजे 60 इंटरनॅशनल युनिट्स पिटोसिन. किती बोललो मी? 60 इंटरनॅशनल युनिट्स पिटोसिन हे 3 लिटर फ्लुइड पर्यंत मध्ये आपण 24 तासात देऊ शकतो. म्हणजे किती लिटर फ्लुइड देऊ शकतो पिटोसिन सोबत आपण? 3 लिटर. 3 लिटर फ्लुइड विथ
60 युनिट्स ऑफ पिटोसिन आपण 24 अवर्स मध्ये देऊ शकतो. त्याच्या जास्त पिटोसिन जर दिलं तर महिलेला हायपोटेन्शन होऊ शकतं, नॉशिया होऊ शकतो, है ना, इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण फार जास्त पिटोसिन वापरत नाही. मग आपण अल्टरनेटिव्ह न्यूट्रोटॉनिक्स कडे वळतो. कळालं सगळ्यांना? तर आपण एक डिश संपली तर बंद करणार का पिटोसिनची? मग नाही, तर आपण दुसरी ड्रीप सुद्धा आपण सुरू करणार. तर पिटोसिन जसं मी तुम्हाला बोललो 60 IU युनिट्स 3 लिटर फ्लुइड्स मध्ये आपण 24 तासात देऊ शकतो. मिझोप्रोस्टोल काय डोस आहे? मिझोप्रोस्टोल किती देऊ शकतो? 200 ना? 200. हा 200 आहे. मग 800 किती द्यायच्या? 3 800 मायक्रोग्राम. 800 की 600 काय वाटतं? मायक्रोग्राम. 800 मायक्रोग्रॅम म्हणजे 200च्या 4 टॅबलेट तुम्हाला सिंगल डोस द्यायचा की परत रिपीट करू शकतो आपण? सिंगल डोस है ना, एकतर सबलिंग्युअल किंवा मग पर रेक्टल आपण सिंगल डोस ऑफ मिझोप्रोस्टोल. काय होतं बरं मिझोप्रोस्टोल दिल्यानंतर महिलेला? थंडी वाजू शकते, ताप येऊ शकतो, बरोबर, युटरस कॉन्ट्रॅक्टर होतं. पण साईड इफेक्ट काय आहे? महिलेला फीवर विथ चिल्स है ना, थोडं येऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. कार्बोप्रोसचा डोस किती आहे? किती mg येतं कार्बोप्रोस एम्प्यूल मध्ये? कार्बोप्रोस किती mg मध्ये येतं? अरे 125 किंवा 250. 250 है ना, 125 किंवा 250 मध्ये येतं. कार्बोप्रोस आयएम लावतात की आयव्ही लावतात? आयएम की आयव्ही? कार्बोप्रोस नेहमी इंट्रामस्क्युलर आणि आपण 15-15 मिनिटांनी डोस गरज असल्यास लावू शकतो. म्हणजे प्रत्येक 15 मिनिटाला आपण त्याचा डोस रिपीट करू शकतो. म्हणजे आणि टोटल डोस किती लावू शकतो आपण त्याचे? जर तुमचा 250चा आहे तर टोटल ऑफ 8 डोस म्हणजे किती झाला? 2 mg. याच्यापेक्षा जास्त आपण लावत नाही, कारण इट इज अगेन कॉन्ट्राइंडिकेटेड इन ब्रॉन्कियल अस्थमा. जर महिलेला ऑलरेडी अस्थमा आहे तर त्याच्यामुळे ब्रॉन्कोस्पाझम वाढून महिलेला परत रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे अस्थमॅटिक केसेसमध्ये कार्बोप्रोस्ट आपण सहसा अवॉइड करतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, कार्बोप्रोस्ट 250 मायक्रोग्रॅम मध्ये येतं, फ्रीज मध्ये असतं. आपण 15-15 मिनिटाला 250 मायक्रोग्रॅम इंट्रामस्क्युलर हे रिपीट करू शकतो गरजेनुसार. टोटल ऑफ 8 डोजेस गरज असल्यास आणि टोटल ऑफ 2 mg है ना, 250 मायक्रोग्रॅमचे 8 डोस म्हणजे 2 mg आपण हे लावू शकतो. मिथर्जिन कशामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे बरं? कुठल्या केसेसमध्ये आपण मिथर्जिन सहसा लावत नाही, कॉशियसली लावतो? मिथर्जिन ओके, अजून हार्ट डिसीज. ओके, ठीक आहे, बरोबर. तर बेसिकली जे कार्डियक पेशंट आहे है ना, किंवा ऑलरेडी हायपरटेन्शन नोन आहे किंवा प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे, ज्यांना कन्व्हल्जनची हिस्ट्री आहे, अशा केसेसमध्ये आपण मिथर्जिन लावत नाही. कारण त्याच्यामुळे वॅसो कन्स्ट्रिक्शन होतो, वेसलचा साईज कमी होतो आणि ब्लड प्रेशर वाढण्याची रिस्क ही जास्त असते. म्हणून अशा केसेसमध्ये मिथर्जिन हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, कॉशियसली लावायला पाहिजे. तर 0.2 mg मध्ये येतं आणि आपण त्याचे टोटल ऑफ 5 डोसेस, तर आपण 15 मिनिटांनी रिपीट करतो एक डोस आणि मग प्रत्येक 4-4 तासाला गरज असल्यास ब्लड प्रेशर मेजर करून आपण त्याचे डोसेस रिपीट करू शकतो. टोटल ऑफ 5 डोसेस म्हणजे किती झालं? 0.2 mg चे 1 mg आपण टोटल लावू शकतो. कळालं का सगळ्यांना? हे मॅक्सिमम डोसेस काय आहे? परत बघा, मी परत रिपीट करते. ऑक्सिटोसिन 60 इंटरनॅशनल युनिट्स इन 3 लिटर IV फ्लुइड म्हणजे RL मध्ये आपण देऊ शकतो. मिझोप्रोस्टोलचा सिंगल डोज आहे 800 मायक्रोग्रॅम, सबलिंग्युअल किंवा पररेक्टल आपण देतो. कार्बोप्रोस्ट 250 मायक्रोग्रॅम मध्ये येतं, इंट्रामस्क्युलर आपण टोटल 8 डोसेस देऊ शकतो म्हणजे 2 mg देऊ शकतो, कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अस्थमॅटिक केसेस. मिथर्जिन 0.2 mg आहे, 5 डोसेस आपण लावू शकतो म्हणजे टोटल ऑफ 1 mg आणि कॉन्ट्रा इंडिकेशन आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स आणि कार्डियक पेशंट, त्याच्यामध्ये आपण मिथर्जिन अवॉइड करतो. इतकं सगळ्यांना कळालं काय काय आपण देऊ शकतो? सेकंड लाईन ड्रग्स है ना, मिझोप्रोस्टॉल आहे, कार्बोप्रोस्ट आहे, मिथर्जिन आहे, ऑक्सिटोसिन ऑलरेडी सुरू आहे आणि पॉज आपण ऑलरेडी लावलेला आहे आणि आपण अर्ध्या तासानंतर पॉज परत 1 ग्रॅम लावू शकतो किंवा 24 तासानंतर तुम्हाला वाटतंय ब्लिडिंग आहे तर 1 ग्रॅम परत 10 मिनिटात देऊ शकता. हे सगळं केल्यानंतरही तुम्हाला वाटतंय की ब्लिडिंग कमी झालेली नाही किंवा बेसिकली ऍटोनिक पीपीएच कमी झालेला नाही, युट्रस कॉन्ट्रॅक्ट झालेला नाही, मग तुम्हाला वाटतं का काही आपल्याकडे परत दुसरे मेजर्स आहे करायला?
काय वाटतं अजून काय काय? आहे? कंडोम आहे सर. अं कंडोम वापरू शकतो. कॉन्डम टॅम्पोनेट आहे. व्हेरी गुड. ओके, अजून? बरोबर, व्हेरी गुड. अजून? कॉम्प्रेशन, त्याला आपण बोलतो मॅन्युअर्स आहेत काही. जर ई मोटिव्ह केल्यानंतर, अल्टरनेटिव्ह युट्रोटोनिक्स यूज केल्यानंतरही जर तुमचा ॲटोनिक पीपीएच, आपण बेसिकली ॲटोनिक पीपीएच बद्दल इथे डिस्कस करतोय, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? काही कॉम्प्रेशन्स आहेत ते आपल्याला ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे, हे आपण बघितलं. तर कॉम्प्रेशन्स मध्ये काय आहे? पहिला प्रकार आहे कॉम्प्रेशनचा बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन. ठीक आहे, आधी मी नावं सांगतो तुम्हाला. दुसरं कॉम्प्रेशनचा टाईप आहे एओर्टिक कॉम्प्रेशन, म्हणजे आर्टरी जी आहे त्यालाच आपण कम्प्लिटली ब्लॉक करतो. आणि जसं आता सिस्टरांनी सांगितलं, कॉन्डम टॅम्पोनेट है ना, असा बलून सारखा टॅम्पोनेट आपण युटरस मध्ये इन्सर्ट करतो. ठीक आहे, असे 3 प्रकारचे कॉम्प्रेशन आपण ॲटोनिक पीपीएच मध्ये ट्राय करू शकतो, जर ई मोटिव्ह आणि अल्टरनेटिव्ह युट्रोटोनिक्सच्या वापरानंतरही ब्लड लॉस हा कमी झालेला नाही किंवा युटरस हे कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही. तर बेसिकली फोटो बघून तुम्हाला कळत असेल याच्यामध्ये, युजली काय आहे, हे इंटरनल कॉम्प्रेशन आहे. ठीक आहे, बेसिकली याच्यामध्ये इन्फेक्शनची रिस्क फार जास्त आहे, कारण आपण डीप इनसाइड हात इन्सर्ट करतोय. तर याच्यामध्ये युजली आपण काय करतो, साधे ग्लव्ज न घालता आपण मोठे ग्लव्ज घालतो. बऱ्याच वेळेस मोठे ग्लव्ज नसतात, त्याच्यामुळे आपण काय करतो, पहिला जो ग्लव्ज आहे त्याची 4 बोटं कापतो आपण अंगुठा सोडून, त्याला वरती चढवतो, आणि मग दुसरा ग्लव्ज आपण त्याच्या वर टाय करतो घालून. ठीक आहे, असा 2 ग्लव्ज घालून आपण आपला स्टराईल हाताने हे बायमॅन्युअल कॉम्प्रेशन करू शकतो. आयडियली आपल्याकडे काय असायला पाहिजे, लॉंग एल्बो ग्लव्ज, जे एल्बो पर्यंत येतात, मोठे येतात है ना, आयडियली आपल्या किटमध्ये असायला पाहिजे. पण नसतील, त्याच्यामुळे ही प्रोसिजर थांबवता येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, पहिल्या ग्लव्सचा आपल्याला काय कापायचं आहे, 4 बोट कापायचे. ग्लव्स तो वर चढवायचा, मग दुसरा ग्लोव्ज, स्टराईल ग्लोव्ज विअर करून त्याला तिथे वर चढवायचा, त्याच्या वर ओव्हरलॅप करायचा, म्हणजे तुमचा स्टराईल हँड कॉम्प्रेशन साठी रेडी होईल. तर बेसिकली आपण याच्यामध्ये काय करतोय, जसं मी सांगितलं, इन्फेक्शनची रिस्क फार जास्त आहे, त्याच्यामुळे प्रॉपर हँडवॉश करायला पाहिजे है ना, एल्बो ग्लोव्ज घालायला पाहिजे. हात इन्सर्ट करायच्या आधी बेटाडीननी जो वजानेल एरिया आहे तो एकदा क्लीन करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर हातला आपण डायरेक्टली इन्सर्ट न करता असा कोन शेप बनवतो है ना, हाताला कोन बनवतो असं, आणि हा हात आपण वजायना जवळ नेतो है ना, अँटिरियर फोनिक जे बोलतो आपण, सर्विक जवळ हा हात इन्सर्ट करतो. आणि हा जो अंगुठा आहे कुठे असायला पाहिजे, आत की बाहेर? आत असायला पाहिजे. आणि याच्यामुळे हा जो मुठ्ठी आहे ही आपली प्रॉपर, याने आपण काय करतो, जी खालची गर्भाशयाची वॉल आहे त्याला वर पुश करतो है ना, सर्विक्स पासून आपण गर्भाशयाला वर पुश करतो. दुसरा हात आपण फंडसच्या मागे ठेवतो, पोटाच्या मागे, फंडसच्या मागे, आणि तिथून खालत्या वॉलला खाली प्रेस करतो. असं युटरस आहे, तर एक वॉल तुमची इकडनं प्रेस होत आहे आणि दुसरा तुमचा असा, म्हणजे दोन्ही हाताच्या मध्ये तुम्ही युटरसला काय करताय, कॉम्प्रेस करताय, दोन्ही वॉलला एकमेकावर दाबत आहात. याच्यामुळे काय होतं, जे वेसल्स आहे त्या कॉम्प्रेस होऊन ब्लड लॉस थांबवायला मदत करतील, युट्रस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत करतील. कळालं का बायमॅन्युअल कॉम्प्रेशन किती डिफिकल्ट आहे है ना, ज्यानेही बराचसा ब्लड लॉस आपल्याला प्रिव्हेंट करता येतो है ना, आणि फारसं तुम्हाला काही लागतही नाही, फक्त एक एल्बो ग्लोव्स किंवा 2 ग्लोव्सचे पेअर लागतात. मी परत रिपीट करतोय, हँडवॉश करायचे आहे, 2 ग्लोव्स घालायचे आहे जर एल्बो ग्लोव्स नाही आहे तर. त्याच्यानंतर आपला जो मोठा ग्लोव्स घातलेला हात आहे त्याला वजायनामध्ये इन्सर्ट करायचा आहे, सर्विक्सच्या जवळ इन्सर्ट करायचा आहे, आणि अंगुठा हात ठेवून युटरसला वर ढकलायचा आहे आतून. दुसरा हात फंडसच्या मागे ठेवून वरून त्याला खाली ढकलायचा आहे त्या वॉलला, आणि असं दोन्ही हातांच्या मध्ये युटरसला 10 ते 15 मिनिटं कॉम्प्रेस करून ठेवायचं आहे, दाबून ठेवायचं आहे. 10-15 मिनिटानंतर सोडून परत बघायचं की युट्रस ब्लीड करतंय का, आता ब्लीडिंग कशी आहे. ठीक आहे, तर हे करत असताना कंटिन्यू तुमचं ब्लड लॉस कडे लक्ष असायला पाहिजे, कारण याच्यामुळे इन्फेक्शनची रिस्क आहे, तर सिंगल डोज ऑफ अँटीबायोटिक नेहमी द्यायला पाहिजे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये महिलेला सेप्सिस होण्याची शक्यता फार जास्त आहे. सो दिस इज बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन. हे सगळ्यांना कळालं का? इज इट क्लिअर? ठीक आहे, बाय मॅन्युअल का बोलतोय आपण याला, कारण बाय म्हणजे दोन्ही हातांनी करतोय,
मॅन्युअली करतोय, कुठलाच इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंटचा वापर करत नाही आहोत. त्याच्यामुळे आपण याला काय बोलतो, बाय मॅन्युअली केलेला गर्भाशयावर दबाव. सो दॅट इज बाय मॅन्युअल युटेराईन कॉम्प्रेशन, जे इंटरनल आहे. ठीक आहे. आता दुसरं कॉम्प्रेशन काय आहे ना, एओर्टिक कॉम्प्रेशन. कोणी सांगू शकतं का फोटो बघून एक्झॅक्टली याच्यामध्ये काय करतंय? हे बेसिक आहे, हे डिफिकल्ट आहे ऍक्च्युली, पण माहित असेल तर आपण करू शकतो. काय करतोय आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये, कोणी सांगू शकतं का? काय करतात? कॉम्प्रेशन मध्ये काय करतोय? फंडस. फंडस नाहीये. आता बघा, है ना, जर तुम्ही खाली बघाल, एक मोठी आर्टरी आहे जी काय करताय, इथून गर्भाशयाला, है ना, हा जो मोठी आर्टरी तुम्हाला दिसताय हार्ट पासून आलेली, ही काय करताय, खालच्या भागाला ब्लड सप्लाय करताय. बरोबर दिसताय की नाही? ते दोन याच्यात डिवाइड होते मग, है ना. हा मोठी आर्टरी दिसताय का तुम्हाला, सरळ पाईप? हा काय आहे, एओर्टा. काय बोलतात त्याला, एओर्टा. मोठी आर्टरी जी खालच्या भागाला ब्लड सप्लाय करत आहे. आता जर मी तिला ब्लॉक केलं, तिला बंद केलं, तर मग गर्भाशयाला ब्लड सप्लाय होणार का? जर मी फॉर एक्झाम्पल, ही पेन आहे है ना, हा पाईप आहे, याला मी इथे खूप जोरात दाबलं, तर इथून जो पाण्याचा सप्लाय आहे तो कंटिन्यू होईल की बंद होईल? जर मी याला प्रेस केलं तर काय होईल? बंद होईल. बंद होईल ना. तसंच मी काय करतोय, जो पाईप, जी आर्टरी गर्भाशयाला ब्लड सप्लाय करताय, तिला मी दाब देऊन काय करतोय, अशी बंद करतोय, ब्लॉक करतोय. जर ती ब्लॉक झाली तर गर्भाशयाला किंवा पायाला आपल्या ब्लड जाणार का? जाणार का ब्लड? जर ती बंद झाली आहे, नाही जाणार. त्याच्यामुळे काय होईल, ब्लड लॉस होणार नाही त्या वेळेमध्ये. तर मी परत फोटो दाखवते तुम्हाला, एकदा फोटो बघून तुम्हाला कळायला पाहिजे. आपण काय करतोय, नाभीवर हात ठेवतोय. ऍक्च्युली फंडसवर हात नाही ठेवत आहे आपण. कुठे हात ठेवतोय? नाभीवर, कारण नाभीपासून ती आर्टरी खाली जाते. तर नाभीवर आपण मुठ्ठी बांधून ठेवलेली आहे. आता बघा, मुठ्ठी बांधली आहे, तर अंगुठा आत आहे की बाहेर आहे? नाभी जी बाहेर आहे. बाहेर याच्यामध्ये बाहेर काय आहे, आहे. अंगुठा बाहेर आहे. कारण जर तुम्ही अंगुठा आत ठेवला तर ही तुमची मूठ युनिफॉर्म बनणार नाही आणि एओर्टावर प्रेशर लागणार नाही, त्या आर्टरीवर प्रेशर लागणार नाही. तर बायमॅन्युअल कॉम्प्रेशन मध्ये नेहमी काय असतं, अंगुठा आत असतो, पण आर्टरीवर कॉम्प्रेस करताना अंगुठा नेहमी काय असतो, बाहेर असतो, जेणेकरून ही जी मूठ आहे. आणि हात कसा असायला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? असा असायला पाहिजे की असा, असा 90 डिग्रीवर ठेवायचा आहे नाभीवर. कुठे ठेवायचा आहे? अंबिलिकसवर, फंडसवर नाही. कारण अंबिलिकस पासनं ती आर्टरी खाली चालली आहे, म्हणून आपण तिथे तिला ब्लॉक करतोय अंबिलिकसवर. कसं कळेल बरं आता ती ब्लॉक झाली की नाही? कसं कळेल ती ब्लॉक झाली की नाही प्रॉपरली? हे पण तर बघावं लागेल ना, फक्त प्रेशर देऊन तर होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपला जो दुसरा हात आहे तो फिमोरल आर्टरी, फिमोरल पल्स. माहितीये का सगळ्यांना फिमोरल पल्स? बघितली आहे है ना, Yes. टांगेमध्ये आहे ती. आपण कंटिन्यू बघत असतो, एक हात आपला नेहमी फिमोरल पल्सवर असतो, आणि जोपर्यंत ही फिमोरल पल्स बंद होत नाही तितक्या जोरात किंवा तोपर्यंत आपण या आर्टरीवर, एओर्टावर कॉम्प्रेस करतो, दाब देतो. कारण ही जर फिमोरल आर्टरी चालतच आहे, सुरू आहे, पल्स लागत आहे, याचा अर्थ हा दबाव कम्प्लिटली लागला आहे का अंबिलिकसवर? लागला आहे का? जर नाही. फिमोरल पल्स लागत आहे तर अंबिलिकसवर प्रेशर ऍडिक्वेट आहे का? नाही. नाही. कारण ब्लड सप्लाय सुरू आहे म्हणून तुम्हाला पल्स लागत आहे. म्हणून जोपर्यंत पल्स बंद होत नाही तितक्या जोरात किंवा तोपर्यंत तुम्हाला नाभीवर दाब द्यायचा आहे. ठीक आहे. याने काय होतं, तो 10 ते 15, हे आपण खूप वेळ करत नाही, 10 ते 15 मिनिटं आपण करायला पाहिजे एओर्टिक कॉम्प्रेशन. कधी करतो आपण एओर्टिक कॉम्प्रेशन? युजली याच्या पुढचं जे हे आहे कॉन्डम टॅम्पोनेट, ते बनवायला तुम्हाला 5 ते 10 मिनिटं वेळ लागणार आहे. किंवा तुम्ही महिलेला लिफ्ट मधनं शिफ्ट करत आहे ओटी मध्ये, है ना, तो 5 मिनिटाचा वेळ. किंवा तुमच्या हॉस्पिटलमधनं तुम्ही आता मेडिकल कॉलेजला शिफ्ट करत आहेत, है ना, तर तो जो रेफरल पिरियड आहे किंवा टॅम्पोनेट बनवायचा पिरियड आहे किंवा शिफ्टिंग पिरियड आहे, त्यावेळेस तुम्हाला एओर्टाला कॉम्प्रेस करून करायला पाहिजे, जेणेकरून त्यावेळेस जो होणारा ब्लड लॉस आहे तो तुम्हाला प्रिव्हेंट करता येईल. कळालं सगळ्यांना? ठीक आहे. याला काय बोलतो आपण? एओर्टिक कॉम्प्रेशन. हळूहळू सगळे का गायब होत आहे? हळूहळू का सगळे गायब होत आहे? सगळ्यांची अटेंडन्स शेवटी पण घेणार आहे. जर अटेंडन्सला नसेल तर आजची सुट्टी लागेल. ठीक आहे. आणि तिसरं जे कॉम्प्रेशन आहे ते आहे कॉन्डम टॅम्पोनेट. शेवटचं आहे आपलं, हे झालंच आहे, आपल्याला शेवटचे 10 मिनिटं लागणार आहे. ठीक आहे. काय आहे कॉन्डम टॅम्पोनेट? आता कॉन्डम टॅम्पोनेट कोणी बनवलेला आहे?
बऱ्याच लोकांनी बनवलेलं असेल. याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. व्हिडिओ प्रॉपरली बघा, कारण तुम्हाला बनवून पाठवायचा आहे, होमवर्क आहे, त्याच्यामुळे प्रॉपरली बघा. ओके, कोणी कोणी बघितला व्हिडिओ? सगळ्यांनी बघितला? हो बघितला. ठीक आहे. काय केलं कोणी सांगू शकतं त्या व्हिडिओमध्ये? तुमच्यापैकीच कोणीतरी बनवलेलं आहे आधीच्या बॅचनी. काय केलं? सगळ्यात आधी काय केलं? पोलीस कॅथेटर घेतलं, है ना? आणि पोलीस कॅथेटरला घेऊन काय केलं? डायरेक्ट पुश केलं का वॉटर? नाही काय केलं मग आधी? जिथे युरिन बेल्ट होतो ना तिथून थोडस कट केलं. नाही नाही नाही, परत परत बघायचं असतं. सगळ्यात आधी काय केलं त्यांनी? जे पोलीस कॅथेटर आहे, जिथून आपण बलूनला इन्फ्लेट करतो ना कॅथेटर केल्यानंतर, है ना, तिथून त्यांनी एअर पुश केली, हवा पुश केली, 5 ml. ती एअर पुश केल्यानंतर काय केला, जो बल्ब होता खाली तो काय झाला, फुगला आणि त्याला फोडलं. बघितलं का?
उर्मिला उर्मिला मॅटर्निटी होम सिस्टर बघितलं तुम्ही है ना? हो सर. काय Yes, केलं, जिथून बघितलं. आपण वॉटर पुश Thank करतो ना you. कॅथेटराइज केल्यानंतर, तिथून त्यांनी एअर पुश केली. एअर पुश केल्यानंतर जो बल्ब आहे खाली तो फुगला आणि त्याला फोडलं. म्हणजे आपण आधी पोर्ट तयार केला पाणी पुश करायला. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, कॉन्डमला टाय केलं. आता कॉन्डम टाय केल्याला तुम्ही सुचर वापरू शकता का? स्टराईल सुचर वापरू शकता? वापरू शकतो ना आपण, स्टराईल सुचर वापरू शकतो. पण कधी कधी काय होतं, सुचर फार टाईट बांधल्यामुळे कॉन्डम फाटू शकतो. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी बघितलं का, जिथे आपण युरोबॅग लावतो ना तिथून काय केले, 2 रबर बँड कापले. बघितले का कोणी? बघितले की नाही? Yes, तिथे आपण युरोबॅग बघितलं. अटॅच करतो, पहिला त्यांनी काय केलं, आम्ही 2 असे हेअर बँड सारखे छोटे छोटे बँड कापले कॉन्डमला टाय करायला. आपण त्याच्या व्यतिरिक्त सुचरही बांधू शकतो, पण सुचरने बऱ्याचदा काय होतं, टाईट बांधलं तर कॉन्डम फाटू शकते. म्हणून आपण रबर बँडचा वापर केला तर ते फाटणार नाही. त्याच्यानंतर कॉन्डमला किती ठिकाणी टाय केलं? 2 ठिकाणी. 2 ठिकाणी, एक तर वरती आणि खाली, है ना? जे फोडलेलं आहे ते आत पाहिजे बघा, टायच्या मध्ये पाहिजे. आणि नंतर त्यांनी काय केलं, जो एंड आहे तो पोलिसचा, तो टिप कापला. बरोबर? टिप का बरं कापला, कोणी सांगू शकतं का? का बरं टिपला कट केलं? का बरं टिपला कट केलं? कारण आपण हे टेम्पोनेट जेव्हा युटरस मध्ये इन्सर्ट करू, तर जे आत होणारी ब्लिडिंग आहे ती पण तर बाहेर यायला पाहिजे. बरोबर? आपल्याला कसं कळेल की टेम्पोनेट टाकल्यानंतर ब्लिडिंग होत आहे की नाही? म्हणून त्या पोर्टद्वारे तिथून जर आपण होल तयार केलं कट करून, तर जेव्हा तुम्ही युरोबॅग पोर्टला युरोबॅग कनेक्ट कराल, तुम्हाला आतलं ब्लिडिंग सुद्धा असेस करता येईल की आता ब्लिडिंगचं स्टेटस काय. कळालं का बरं कट केलं टीप? है ना? त्याला आपण ड्रेनेज पोर्ट तयार केला, है ना? तर आपण जेव्हा युरोबॅग कनेक्ट करू टेम्पोरेट इन्सर्ट केल्यानंतर, तर आपल्याला ब्लिडिंगचं स्टेटस सुद्धा असेस करता येईल की युटरस आता किती टोन्ड आहे आणि किती ब्लड लॉस होतोय. ठीक आहे? म्हणून आपण टिपला कट केलंय. त्याच्यानंतर आधी इन्सर्ट करायचं की आधी पाणी भरायचं त्याच्यामध्ये? आधी त्याला इन्सर्ट करायचं, बेटाडीन मध्ये टाकायचं 2 ते 3 मिनिटं. त्याला कुठे इन्सर्ट करायचं आपल्याला? कुठे इन्सर्ट करता? युटरस मध्ये. त्याला युटराईन टेम्पोनेट बोलतो आपण. तर युटरस मध्ये टाकल्यानंतर काय होईल, तो युटरसचा शेप घेईल, है ना? आणि इथून जे ब्लीडर आहे त्याला काय होईल, तो प्रेस करेल, कॉम्प्रेस करेल आतून. तर हे इंटरनल टेम्पोनेट आहे. काय करतं, आतले जे आर्टरीज ब्लीड होत आहे त्याला आतून प्रेशर द्यायला लागतं. तर किती ml फ्लुइडनी भरावं लागतं त्याला टेम्पोनेटला? 300 ते 500 ml ऑफ नॉर्मल सलाईन. किती ml फ्लुइड भरायचंय त्याच्यामध्ये? ऍटलीस्ट अर्धा लिटर ऑफ नॉर्मल सलाईनी. कारण त्यांनी पूर्ण शेप घ्यायला पाहिजे. जर हे लूज आहे तर आर्टरीवर कॉम्प्रेस होईल का? आर्टरीवर प्रेशर पडेल का? नाही. त्याच्यामुळे 500 ml चं नॉर्मल सलाईन साधारणतः आपल्याला त्याच्यावर भरावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला युरोबॅग कनेक्ट करायची आहे युरोबॅग पोर्टला, आणि 12 ते 24 तास तुम्हाला ते आत ठेवायचं आहे. लगेच काढायचं का? नाही. 12 ते 24 तास ते आत ठेवायचं आहे. हे आत असताना कंटिन्युअस तुम्हाला व्हायटल्स चेक करायचे, पल्स, बीपी, टेम्परेचर, RR हे सगळं मोजायचं. आणि 12 ते 24 तासामध्ये तुम्हाला वाटतं की ब्लड लॉस बिलकुल दिसत नाहीये, कमी झालेला आहे, व्हायटल स्टेबल आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय करणार, खाली करणार. जे भरले ते तसं सोडणार आहे का नेहमीसाठी? नाही. तर त्याला आपण काय करणार, आधी 100 ml काढून बघूया ब्लड लॉस होतोय का. नसेल तर दुसऱ्या तासाला आपण 200 ml कमी करू. दुसऱ्या तासाला जर ब्लड लॉस होत नाहीये तर तिसऱ्या तासाला आपण बाकीचं उर्वरित फ्लुइड काढून युटरस टायम्पोनेटला खाली करू. कळालं का सगळ्यांना? तर एका वेळेसच काढणार का पूर्ण 300 ml भरलेलं? नाही. तर आधी 100 ml काढा, तिची कंडिशन बघा, ब्लड लॉस बघा, व्हायटल्स बघा. नसेल होत तर दुसऱ्या तासाला डबल काढा. त्याच्यानंतर नसेल होत तर त्याला पूर्णपणे खाली करायचं. त्याला ग्रॅज्युअली डिफ्लेक्ट करायचं आहे टेम्पोनेटला. ठीक आहे? कळालं का सगळ्यांना हे? येस. आता होमवर्क काय आहे सगळ्यांना, याचा व्हिडिओ बनवून रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. ठीक आहे? मी परत रिपीट करतोय. सगळ्यात आधी फोलिस कॅथेटर मध्ये तुम्हाला एअर पुश करायची आहे बल्ब मध्ये, तो बल्ब फोडायचा आहे. 2 रबर बँड कापायचे आहे युरोबॅग पोर्ट मधनं. कॉन्डमला 2 ठिकाणी टाय करायचा आहे. टाय केल्यानंतर फोलिसचा टिप कापायचा आहे. त्याला आधी 2 ते 3 मिनिटं बेटाडीन मध्ये सोक करा. नंतर त्याला युटरस मध्ये इन्सर्ट करून त्याला इन्फ्लेट करायचा आहे 300 to 500 ml ऑफ नॉर्मल सलाईन. आणि 12 ते 24 तास आपण त्याला आत सोडतो. कंटिन्युअस व्हायटल मॉनिटरिंग करायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याला ग्रॅज्युअली डिफ्लेट करतो. ठीक आहे? याच्यानेही जर तुमचं युटरस
टोन झालेलं नाही किंवा ब्लड लॉस आताही कमी झालेला नाही, तर मग पुढचं जे इंटरव्हेन्शन आहे दॅट इज सर्जिकल. मग आपण सर्जरीकडे वळतो. ठीक आहे. सो विच इज डॉक्टर्स जॉब. इथपर्यंत सगळ्यांना कळालं? येस. येस. ओके. तर आता एकदा आपण रिकॅप करूयात पुढच्या 2 मिनिटांमध्ये की आपण आतापर्यंत काय काय शिकलो. तर आपण सुरुवात केली होती पीपीएच ची व्याख्या काय आहे, म्हणजे 500 ml ब्लड लॉस, किंवा जर महिला शॉक मध्ये आहे कितीही ब्लड लॉस असू दे त्याला आपण बोलतो पोस्टपार्टम हॅमरेज. मग आपण बघितलं होतं सायन्स ऑफ शॉक, टॅकी टॅकी हायपो हायपो, टॅकीकार्डिया, टॅकिपनिया म्हणजे आर वाढलेला आहे, हायपोटेन्शन आहे 90/60 पेक्षा ब्लड बीपी कमी आहे, आणि हायपोथर्मी आहे, महिला थंड पडलेली आहे आणि महिलेचे जे ओव्हरऑल जनरल कंडिशन आहे ती अनस्टेबल आहे. दुसरं आपण बघितला होता शॉक इंडेक्स, हार्ट रेट डिवायडेड बाय सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती पाहिजे प्रेग्नेंट महिलेमध्ये, 1 पेक्षा कमी. त्याच्यानंतर आपण बघितले कारण काय आहेत पीपीएच चे, तर टोन म्हणजे अटोनिक पीपीएच, ट्रॉमा, टिश्यू आणि थ्रोम्बिन. ठीक आहे. प्रायमरी पीपीएच जो 24 तासात होतो. सेकंडरी पीपीएच मध्ये एकतर इन्फेक्शन किंवा मग रिटेन प्लॅसेंटल बीट्स. ठीक आहे. मग आपण बघितलं ई मोटिव्ह, ई म्हणजे एस्टिमेशन ऑफ ब्लड लॉस, एम म्हणजे मसाज दी फंडस, ओ म्हणजे ऑक्सिटोसिन 20 युनिट्सची ट्रीप. त्याच्यानंतर काय बघितलं, टी म्हणजे टॅनेक्झेमिक ऍसिड 1 ग्रॅम IV, मग IV फ्लुइड 1 लिटर नॉर्मल सलाईन फास्ट 20 मिनिट्स मध्ये, ब्लॅडर एम्प्टी करायचा आहे, युटरस एम्प्टी करायचं आहे, आणि मग एस्केलेट करायचं, एक तर रेफर किंवा मग ऍडव्हान्स मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं काय काय ड्रग्ज वापरतो आपण, तर पिटोसिन 16 युनिट्स पर्यंत, मिझोप्रोस्ट्रोल 800 मायक्रोग्रॅम, कार्बोप्रोस्ट इंट्रामस्क्युलर, मिथर्जिन 0.2 mg, आणि पॉज सुद्धा आपण अर्ध्या तासानंतर रिपीट करू शकतो किंवा 24 तासानंतर गरज असेल तर 1 ग्रॅम लावू शकतो. मग आपण बघितले कॉम्प्रेशन ऍटोनिक पीपीएच मध्ये, बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन, एल्बो ग्लोव्हचा किंवा लॉंग ग्लोव्हचा वापर करून आपण बघितलं बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन. मग आपण बघितलं एओर्टिक कॉम्प्रेशन, ज्याच्यामध्ये आपण फ्युमोरल पल्स स्लो किंवा बंद होईपर्यंत आपण एओर्टाला कॉम्प्रेस करतो. आणि थर्ड होतो आपलं कॉन्डम टॅम्पोनेट किंवा बलून टॅम्पोनेट, याच्यामध्ये आधी बल्ब फोडायचा आहे, रबर बँड्स कापायचे आहे, कॉन्डमला 2 ठिकाणी टाय करायचा आहे, आणि मग कॉन्डमची टिप कट करून त्याला बेटाडीन मध्ये सोक करून त्याला आत इन्सर्ट करून आपल्याला बलूनला 300 ते 500 ml इन्फ्लेट करायचं आहे. 12 ते 24 तास आपण ठेवू, तिची जनरल कंडिशन असेस करू, व्हायटल्स असेस करू, आणि त्याच्यानंतर आपण त्याला डिफ्लेट करू. ठीक आहे. यानेही महिला स्टेबल झाली नाही किंवा ब्लड लॉस कमी झाला नाही तर मग सर्जिकल मॅनेजमेंट जे काही आहे. ठीक आहे. लायगेशन और हिस्टेक्टोमी और व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. इथे आपण आजचा क्लास बंद करतोय. ठीक आहे. आय थिंक आपण आता 1 तास पूर्ण केला. काही प्रश्न आहेत कोणाला किंवा फीडबॅक? कसा वाटला तुम्हाला सेशन, जेणेकरून मला पुढचा क्लास घेताना काही सजेशन्स मिळाली तर आपल्याला ते ऍड करता येईल. एकेका हॉस्पिटल मी सगळ्यांना विचारतोय. उर्मिला हॉस्पिटल सिस्टर, सर काही नवीन शिकायला भेटलं, काही ब्रशअप झालं, कसं वाटलं, काही फीडबॅक? ठीक आहे. होमवर्क आहे, तुम्हाला टॅम्पोनेटचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे, तो मी दाखवला आता, आणि तुमची पीपीएचच्या किटचा पण फोटो पाठवायचा आहे. ठीक आहे. मातृत्व हॉस्पिटल, एनी फीडबॅक, सजेशन्स? सर खूप छान होतं, सगळी इन्फॉर्मेशन पण खूप छान होती, आम्हाला आवडेल आणखी ऐकण्यासाठी आणि ठीक आहे. शिकण्यासाठी. गुड. ओके. बडे हॉस्पिटल आहात का? बडे हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल. करपे मॅम, परीन मॅम? Yes, येस it's मॅम, युअर going on फीडबॅक. very nicely, very nicely. I think it will help a lot. येस मॅम, Thank युअर you. स्टाफ वॉज देअर? Yes, yes, yes. आत्ता त्यांचा जरा लॉग आउट झालं. बरोबर. ठीक आहे. ते त्यामुळे आत्ता ते नाहीयेत स्क्रीनवर, चालेल चालेल. ठीक आहे. ओके. बिकॉज मी वेगळीकडे आहे, त्यात वेगळीकडे बरोबर. आहे. चालेल मॅम. या ओके. या अद्वैत नर्सिंग होम, अद्वैत नर्सिंग होम छान होतं. छान होतं. ओके. नो फीडबॅक, सजेशन. साईदीप हॉस्पिटल आणि फडके हॉस्पिटल जॉईन झाले आहेत का? फडके हॉस्पिटल, साईदीप हॉस्पिटल, त्यांना अटेंडन्स नाहीये. लोकमान्य नर्सिंग होम? एक्सलंट झालं सर, फक्त माझ्या 2 स्टाफ जॉईन होऊ शकल्या नाही, त्या अच्छा, प्रवासात नाही झालेत का? जमलं नाही. हा बरं बरं, मी रेकॉर्डिंग पाठवेल मॅम, हो चालेल, आणि दोघींनी आपलं जेव्हा केलेलं रिव्हिजन आहे. होईल त्याच्यामध्ये त्यांना कव्हर करता येईल मग. थँक्यू सर. येस. ओके.
नमा हॉस्पिटल, डॉक्टर राहुल सरांकडनं. हा छान आहे छान सर. वाटलं. ठीक आहे. खुशी कळाली माहिती हॉस्पिटल, सगळी. खुशी हॉस्पिटल, खुशी नर्सिंग होम. तुमचा पूर्ण वेळ व्हिडिओ ऑन होता, सो आय एक्नॉलेज दॅट. खुशी हॉस्पिटल ना, गुड. नफीज नर्सिंग होम, आनंद हॉस्पिटल, तुमच्यापैकी कोणी आहेत? आहेत. ओके. कुठलं हॉस्पिटल मॅम? आनंद हॉस्पिटल. आनंद. कसं वाटतं? तुमचं पूर्वी पण झाले, तुमचं रिन्युअल होतं बरोबर, पण आय डोंट नो तुम्ही त्यावेळेस होता की नाही. ओके. सगळा स्टाफ जॉईन झाला होता? हो झाले. ओके आहे सगळं असतात. आहे. ओके. साई हॉस्पिटल, साई मॅटर्निटी हॉस्पिटल, डॉक्टर अमोल सरांकडनं, परतवाडा. खूप छान होती. बरं बरं. आता सगळ्यांना सेशन तर छान वाटलं, पण एक होमवर्क आहे जे मी सांगितलं, तुमची पीपीएचची किट चेकलिस्ट नुसार आणि तुमचा कॉन्डम टॅम्पनूटचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे मला ग्रुपवर. हे सगळ्यांसाठी होमवर्क आहे. पुढच्या क्लासपर्यंत, पुढचा क्लास आपला ऑब्व्हियसली कशावर असेल? हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर. त्याच्यामध्ये आपण इक्लेम्पशिया कसं मॅनेज करायचं, कन्व्हल्जन्स कशी मॅनेज करायची प्रेग्नन्सीमध्ये, ते शिकणार आहोत. तर त्याच्यापूर्वी तुमचं होमवर्क हे पूर्ण व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि काही फीडबॅक असेल तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता, काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही ग्रुपवर ऍड करू शकता, ग्रुपवर मेसेज करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन. सेल्फ असेसमेंटची लिंक कोणाला आलेली नाही बरोबर? कोणी बघितली? सेल्फ असेसमेंट किंवा बेसलाईन असेसमेंट मी जे बोललो होतो ते आलेली नाही, तर तुम्हाला त्याची लिंक उद्या येणार आहे. ठीक आहे सगळ्यांना. तर एकदा त्या लिंकवर क्लिक करून सेल्फ असेसमेंट कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. वाटल्यास आपण 3 वाजता ती कशी करायची याच्यासाठी एक सेशन आपण 15 मिनिटाचं उद्या ठेवू शकतो. जे मॅडम आहेत जे बघतात त्या तुम्हाला उद्या 1 मिनिट किती वाजता सेशन देणार आहेत. इन केस तुम्हाला जॉईन करायचं असेल की सेल्फ असेसमेंट कशी करायची आहे, लिंक कशी येणार आहे, हे तुम्हाला उद्याला बघता येईल. 1 मिनिट किती वाजताचं त्यांनी सांगितलेलं आहे मला सेशन. लेट मी जस्ट सी. हा, त्यांनी मला सांगितलेलं आहे सेशन हे उद्या 3:30 वाजता. तर 3:30 ते 3:45 वगैरे जर तुम्हाला जमत असेल जॉईन करायला तर मी लिंक पाठवेल. त्याच्यावर कुठल्या टॉपिक आपण शिकणार नाही, पण जी सेल्फ असेसमेंट आपली सुटलेली आहे किंवा बेसलाईन असेसमेंट ती कशी करायची आहे, ती कशी क्लिक करायची लिंक, काय ऍड करायचं आणि काय भरायचं ते तुम्हाला त्या मॅडम सांगतील. डॉक्टर रश्मी म्हणून आहेत. तर उद्या जमलंच तर तुम्हाला 3:30 एकदा जॉईन करा बेसलाईन असेसमेंट शिकायला कशी करायची आहे. सो थँक्यू एव्हरीवन आज ज्यांनी जॉईन केलं, आणि आपण उद्या भेटूया. थँक्यू हेमंत सर फॉर युअर काइंड वर्ड्स. येस, स्नेहदीप हॉस्पिटल. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि आपण भेटूया पुढच्या क्लिनिकल सेशन मध्ये, विच इज थर्सडे, गुरुवारी 3:30 वाजता, हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर.